नमस्कार. माननीय भावनाताई भार्गवे यांच्या स्मृतीनिमित्त जी व्याख्यानमाला आयोजित केली जाते तिच्यात बोलायला आज मी इथे उभी आहे. त्यांच्याशी माझा आलेला एकमेव संबंध मला एवढाच आठवतो की मी मेरीच्या शाळेत जेव्हा शिकत होते 4थी-5वीत असेल तेव्हा बालभवन नावाच्या एक संस्था गव्हर्मेंट गर्ल्स हायस्कूलमध्ये असायची आणि त्याच्यामध्ये माझी निवड माझ्या शाळेतनं झाली होती आणि मी एकटी बसनी यायचे गव्हर्मेंट गर्ल्स हायस्कूलमध्ये तेव्हा मला भावनाताईंना भेटल्याचं आणि त्यांच्याशी बोलल्याचं आठवतं आहे अगदी लख्खपणे. आणि त्यानंतर आज मी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केल्या जाणाऱ्या या व्याख्यानमालेत हे तिसरं पुष्प गुंफायला आज इथे उभी आहे. इथे उभं असताना मला 3 प्रकारचे दबाव आहेत, आधीच मान्य करून टाकलेलं बरं. पहिलं म्हणजे वृंदाताईंनी सांगितलं की या व्याख्यानमालाची पहिली 2 पुष्प कुणी गुंफली आहेत आणि त्याच्यानंतर तिसरी मी आहे, त्यामुळे त्या विषयाचं नक्कीच दबाव माझ्यावर आहे. दुसरं म्हणजे आत्ता ही जी माझ्या परिचयाची क्लिप दाखवण्यात आली त्यात जे काही सांगितलं आहे त्याच्या 10%ही मी नाही आहे आणि तुमच्या अपेक्षा मात्र नक्कीच उंचावल्या आहेत ते बघून, तर त्याचंही खूप मोठा दबाव आहे. आणि तिसरं म्हणजे हा जो विषय आहे तो बराचसा अननोन आहे आपल्या सगळ्यांना, क्लिष्ट आहे, तांत्रिक आहे आणि तो मला सोपा करून मराठीतून सांगायचा आहे, ह्याचा तिसरा दबाव. तर आपण या माझ्या व्याख्यानाला सुरुवात करूया. मी थोड्या प्रमाणात पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन वापरणार आहे, फक्त काही चित्र आणि आलेख जेव्हा मला दाखवायचे त्यासाठीच. त्याच्यावरचं टेक्स्ट तुम्ही वाचलं नाहीत तरी चालेल, त्याची काही गरज नाही आहे. माझ्या वयाच्या साधारण आणि माझ्याहून मोठ्या असणाऱ्या लोकांनी इथं असलेल्या, ज्यांनी मराठी ही प्रथम भाषा म्हणून शिकली, आता कोणी शिकत नाही ते, तर त्यांनी नक्कीच एक अलंकार शिकला होता बघा, श्लेष नावाचा. नल दमयंतीच्या स्टोरीमधलं औषध न लगे मजला असं त्यातलं एक वाक्य होतं आणि त्याच्यावरती श्लेष आहे की औषध न लगे मजला आणि औषध न लगे मजला. त्यातल्या दुसऱ्या ओळीबद्दल बोलूया आपण फक्त, की ती म्हणते की मला औषधाची काही गरज नाही कारण नळ हेच माझं औषध आहे. पण मला वाटतं आज आपल्यापैकी किती जणं असं म्हणू शकतील कॉन्फिडेंटली की औषधाची मला गरज नाही. फार अवघड आहे. 35 किंवा 40ला आपण जाऊन टेकलो की आपल्याला लाईफस्टाईल डिसीजेस आजकाल सुरू होत आहेत. डायबेटीस आहे, हायपरटेन्शन आहे, थायरॉईड आहे, ज्यासाठी आयुष्यभर आपल्याला औषधं घेत राहायला लागतं आहे. आणि त्यामुळे या साधारण वयानंतर रोज आपल्याशी निगडीत झालेला हा विषय झालेला आहे औषधांचा. आणि म्हणून मग त्याचं जे अर्थकारण आहे, मोठ्या मोठ्या औषध निर्माण कंपन्यांचं जे राजकारण आहे, अर्थकारण आहे, इंटरनॅशनल पॉलिटिक्स आहे, त्याच्याबद्दल थोडं जाणून घ्यायला हवं, त्याच्याबद्दल थोडा अवेअरनेस आपण निर्माण करायला हवा असं वाटतं. म्हणून मी या विषयावरती थोडी जनजागृती करायला सुरुवात केली असं म्हणूया. तर या विषयाबद्दल बोलताना आज माझा जो रोडमॅप आहे व्याख्यानाचा तो असा असेल साधारणपणे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की आपण ही जी औषधं घेतो ती जन्माला कशी येतात, कुठून सुरू होतात ती औषधं, त्यांचा जन्म कसा होतो. चित्रात तुम्हाला दिसतंय की एका स्त्री बीजाला फलन करणारी अनेक स्पर्म्स आहेत, ती शुक्राणू आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की एका स्त्री बीजाला फलन करण्यासाठी मिलियन्स ऑफ शुक्राणू एकमेकांशी स्पर्धा करत असतात आणि त्यातला एखादा बिचारा तिथपर्यंत जाऊन पोचतो आणि मग बाळाचा निर्मिती होते. आपण औषधाची निर्मिती जेव्हा बघायला लागतो तेव्हा ही जी प्रक्रिया आहे ती अगदी अशी आहे बघा. साधारण 20 ते 30 हजार मॉलिक्युल्स एकमेकांशी स्पर्धा करत असतात औषध बनण्यासाठी. तेव्हा त्यातला एखादा किंवा दुसरा कसाबसा औषध होऊ शकतो आणि कधीकधी एकही त्यातलं औषध बनू शकत नाही आणि ही सगळी जी संशोधनाची प्रक्रिया असते ती व्यर्थ जाते, असंही अनेकदा होतं. तर त्यामुळे अत्यंत, अर्थात हे आपोआप होतं आपल्या शरीरात, पण औषध निर्मितीसाठी मात्र फार कष्ट घ्यायला लागतात आणि त्यामुळे ती अत्यंत पेनफुल प्रक्रिया आहे असं म्हणूया. कसं निर्माण केलं जातं एखादं औषध? एखादी औषध निर्माण कंपनी जेव्हा एक औषध बनवायचं ठरवते तेव्हा ती काय करते, तर पहिल्यांदा असं ठरवते की कुठल्या औषधाच्या आजाराच्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायला हवं आहे.
म्हणजे कुठल्या आजारावरची औषधं शोधायचा प्रयत्न करायला हवा आहे. सध्या हा प्रयत्न सगळ्यात जास्ती चालू आहे कॅन्सरवरती आणि त्यानंतर मग हार्ट आणि डायबिटीसवरती. तो हा एरिया आधी निवडायचा आहे की आपल्याला ह्याच्यावर काम करायचं आहे. मग ह्याच्यावर अस्तित्वात औषधं कुठली आहेत सध्या बाजारात, त्यांच्यामध्ये कमी काय आहे आणि मग ती कमी आपल्याला कशी भरून काढता येणार आहे हे ठरवायचं. मग कम्प्युटर एडेड ड्रग डिझाईन म्हणून एक गोष्ट म्हणतो आम्ही, ज्याच्यामध्ये कम्प्युटरवरती काम करून कुठल्या कुठल्या प्रकारचं संरचना असणारे मॉलिक्युल्स औषध बनवू शकतात ह्याबद्दल आपण काही औषधांबद्दल प्रेडिक्शन्स करतो आणि मग त्यानंतर ही औषधं आपल्या प्रयोगशाळेमध्ये बनवायचा प्रयत्न सुरू होतो. साधारण 10 ते 30 हजार औषधांबद्दल तो कम्प्युटर आपल्याला सांगतो की ही तुम्ही बनवली तर ही काम करू शकतील. जेव्हा खरोखर आपण आपल्या प्रयोगशाळेत हे बनवायला जातो तेव्हा लक्षात येतं की ह्यातली अनेक गोष्टी आपल्याला बनवताच येणं शक्य नाही आहे, कारण ते स्टेबलच नाही आहेत अजिबात. मग त्यामधून आपण डिस्कार्ड करत करत काही औषधं बनवू शकतो आणि आपल्याला असं लक्षात येतं की आता कदाचित हे काम करू शकतील. जस्ट प्रिलिमिनरी अभ्यास केला जातो त्यावरून असं वाटतं की कदाचित हेही काही औषधं उपयोगी ठरू शकतील. त्यानंतर मग काय होतं तर प्राण्यांवरचे अभ्यास सुरू होतात, छोट्या प्राण्यांपासून मोठ्या प्राण्यांपर्यंत, उंदरांवरती, रॅबिट्सवरती वगैरे. हा जो अभ्यास असतो याला आपण म्हणतो प्री क्लिनिकल स्टडी. म्हणजे माणसांवरती जो अभ्यास होतो तो क्लिनिकल स्टडी आहे आणि जो त्या आधी प्राण्यांवर होतो त्याला आपण म्हणतो प्री क्लिनिकल स्टडीज. या प्री क्लिनिकल स्टडीज नंतर आपल्याला त्यातल्या काही 8-10 औषधांवरती तो प्राण्यांमध्ये उपयोग होतो आहे असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्यांच्यावरती आपण माणसांवरती अभ्यास करतो. माणसांवरच्या चाचण्याही अनेक पायऱ्यांमध्ये होतात, आपण बघूया ते कसं ते. आणि मग फायनली ते औषध बाजारामध्ये येतं. आपण बघायला गेलात तर 10,000 ते 30,000 सबस्टन्सेसपासून सुरुवात केली आहे बेसिक रिसर्च म्हणजे आपल्या प्रयोगशाळेत. त्यानंतर जेव्हा प्री क्लिनिकल स्टडीज होतात प्राण्यांवरती त्यात 10 ते 20 औषधं फक्त पोचू शकत आहेत. त्यानंतर आपल्याला माणसांमध्ये अभ्यास सुरू करायचा आहे. जेव्हा औषधाची कुठलाही अभ्यास सुरू होतो तेव्हा पहिली गोष्ट प्राण्यांमध्ये काय किंवा माणसांमध्ये काय बघितली जाते ती ही की ते औषध सेफ आहे का, ते औषध सुरक्षित आहे का, ते औषध ज्या आजारावर द्यायचं आहे त्याच्यावरती काम करणार आहे की नाही ही पुढची गोष्ट आहे. फर्स्ट डू नो हार्म हा पहिलं प्रिन्सिपल आहे कुठल्याही मेडिकल सायन्सेसचं. त्यामुळे ते सुरक्षित आहे का हे आधी पाहायचं आहे आणि मग त्यानंतर ते इफेक्टिव्ह आहे का. म्हणजे डायबेटीसचं औषध आहे तर ते डायबेटीसला बरं करण्यात खरोखर काम करत आहे का, ज्याला आम्ही एफिकसी म्हणतो. सो सेफ्टी आणि एफिकसी ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण चेक करतो औषधांच्या. तुम्हाला पिवळ्या रंगाच्या ज्या पट्टीमध्ये दिसत आहे 5 ते 10 औषधं फेज 1मध्ये गेलेली दिसत आहेत. क्लिनिकल ट्रायल्स ज्या औषधांवरच्या होतात त्या 4 टप्प्यांमध्ये होतात, फेज 1, फेज 2, फेज 3 आणि फेज 4. फेज 1 स्टडी जो असतो दॅट इज द फर्स्ट इन ह्युमन एक्सपोजर ऑफ द ड्रग. पहिल्यांदा माणसांमध्ये ते औषध दिलं जातं. जरी ते प्राण्यांमध्ये सुरक्षित आहे आणि उपयोगी आहे असं सिद्ध झालेलं असलं तरी ते माणसांमध्ये पहिल्यांदा दिलं जातं आहे आणि माणसांमध्ये दिल्यावर काही होऊ शकतं. म्हणजे प्राण्यांमध्ये जरी सुरक्षित आहे असं वाटलं तरी माणसांमध्ये दिल्यावरती काहीतरी भयानक प्रकार होऊ शकतो. आणि म्हणून फेज 1 ट्रायल करणं हे रिस्की असतं. त्यामध्ये अत्यंत कमी नॉर्मल हेल्दी ह्युमन बीइंग्स त्याच्यामध्ये पेशंट्स नसतात. म्हणजे डायबेटीसवरचं औषध असलं तरी डायबेटीसच्या पेशंटवर आपण हे काम करत नाही, नॉर्मल माणसांवरती करतो, सुदृढ माणसांवरती करतो आणि एवढंच बघतो की त्यांना काही हार्म होत नाही आहे ना. त्यामुळे फेज 1 स्टडीमध्ये जे ह्युमन बीइंग्ज असतात त्यांचा नंबर, त्यांची संख्या ही अत्यंत कमी ठेवली पाहिजे कारण की ते डेंजरस असतं. त्यामध्ये जेव्हा लक्षात येतं की हे औषध सेफ आहे किंवा 2-3, 5-10 पैकी 2-3 जणं काहीतरी चुकीचे रिझल्ट देतात त्यांना आपण तिथेच डिस्कार्ड करतो. फेज 2मध्ये जातो. फेज 2मध्ये आता आपण पेशंट्सवरती अभ्यास करतो आहे. सो डायबेटीसचं औषध असेल तर डायबेटीसच्या पेशंटना आपण ते औषध देतो आणि मग डायबेटीस बरा होतो आहे का, त्याचा डोस काय असायला पाहिजे किंवा आधी जी औषधं डायबेटीस बरी करतायत त्यापेक्षा ते बरं आहे का हे फेज 2मध्ये होतं. जेव्हा ते औषध सुरक्षित आहे आणि काम पण करतं आहे हे फेज 1 आणि फेज 2मध्ये सिद्ध होतं तेव्हा आपण फेज 3कडे जातो. आता आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात माणसांवरचा डेटा हवा आहे.
ह्या औषधावरती जगामधल्या सगळ्या खंडातले प्रचंड मोठ्या प्रमाणातल्या लोकांना इन्क्लूड केलं जातं. कारण असं होऊ शकतं कधी कधी की एका वंशाच्या लोकांवर ते औषध काम करतं आहे, दुसऱ्यांवर करत नाही, किंवा एका वंशामध्ये डोस वेगळा आहे, मंगोल्समध्ये डोस वेगळा आहे, एशियन्सवरती वेगळा आहे. त्यामुळे हे अत्यंत गरजेचं आहे की खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या जगात सगळ्या प्रकारच्या लोकांवरती ह्याचा अभ्यास व्हावा. आपण जे म्हणतो की आपल्याला गिनी पिग बनवतात तसं नाही आहे. फेज 3 स्टडीमध्ये जाईपर्यंत ह्या 10,000 ते 30,000 2 किंवा 1 मॉलिक्यूल शिल्लक राहिलेत बघा. आणि मग हे जेव्हा शिल्लक राहतात, ह्या 2 किंवा 1 मॉलिक्यूलनी त्यांची सुरक्षितता आणि त्यांची उपयुक्तता सिद्ध केलेली असते आणि मग ती औषधं बाजारात विकली जायला लागतात. ती बाजारात विकली गेली तरी फेज 4 स्टडी चालू असतो, म्हणजे पोस्ट मार्केटिंग. आणि ह्या स्टडीमध्ये सुद्धा अजून खूप मोठ्या प्रमाणावर दिल्या गेल्यानंतरही जर औषधं डेंजरस आहेत असं वाटलं तर ती परत पण बोलवता येतात. सो अशा मोठ्या प्रक्रियेमधून हे औषध शेवटी आपल्यापर्यंत पोचतं. तुम्ही वर्ष बघा किती लागत आहेत ह्या सगळ्याला. साधारण 10 ते 12 वर्षाची प्रचंड मोठी प्रक्रिया असते ही. आणि इथून सुरू होऊन तिथे पोचायचं आहे. कधी कधी असं होतं की एकही पोचत नाही तिथपर्यंत आणि सगळे प्रयत्न व्यर्थ होतात, सगळे पैसे, सगळे कष्ट, सगळा वेळ वाया जातो, असंही अगदीच होतं. हेच मी परत इथे दाखवलं आहे. पण खालची कॉस्ट बघा किती आहे. एखादा औषध आपल्यापर्यंत पोचवण्याची किंमत किती असते. एकच संस्था आहे जगातली जी ह्या किमतीबद्दल काहीतरी प्रेडिक्शन्स सांगते. तो जो आकडा मी लिहिला आहे तो जुना आकडा आहे. या वर्षामध्ये टफ सेंटरनी जो आकडा सांगितला आहे आपल्याला की किती पैसे एखाद्या नव्या औषधाच्या निर्मितीला लागतात, 2.6 बिलियन $. 1 बिलियन इज 100 crores. एवढं मोठं बजेट भारताच्या हेल्थवरचं खर्चाचं सुद्धा नाही आहे. आणि ह्याचं कारण हे आहे की भारतामध्ये कुठलंही नवं औषध जन्माला येऊ शकत नाही. त्याचं कारण हे आहे की भारतीय कंपन्यांकडे एवढे पैसे नाही आहेत, त्यांच्याकडे नॉलेज नाही आहे, अशातला भाग नाही, त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, म्हणून एवढा खर्च होऊ शकत नाही. आणि एवढे मोठी कॉस्ट स्टेकला लावून ते औषध शेवटी बाजारात आलेलं असतं. मग ह्या औषधांच्या किमती जेव्हा नवं औषध बाजारात येतं तेव्हा प्रचंड असतात. त्या किमती एवढ्या जास्ती का असतात, तर एकतर औषध कंपन्या सतत हे सांगतात की आमचं रिसर्चवरती प्रचंड खर्च झाला, त्यामुळे आम्हाला खूप पैसे लागले. आता हा रिसर्च म्हणजे कुठल्या प्रकारचा, तर आपण जे पाहिलं की अनेक नवीन मॉलिक्यूल शोधून काढायला लागतात, ज्याला आम्ही ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स म्हणतो, APIs. ह्याच्यावरती संशोधन करण्याचा खर्च म्हणजे API रिसर्चवरचा. हे मॉलिक्यूल शोधून केल्यानंतर आपण ज्याला फॉर्म्युलेशन म्हणतो, म्हणजे त्याची गोळी बनवायची की लिक्विड बनवायचं की कॅप्सूल बनवायचं की इंजेक्शन, हे फॉर्म्युलेशन आहेत ते APIचे, त्याच्यावरचा रिसर्च. आणि सगळ्यात जास्ती खर्च होतो क्लिनिकल रिसर्चवरती. मी जसं म्हणलं की लाखो पेशंट्सवरती जगभरात ह्या ट्रायल्स केल्या जातात. दिवसेंदिवस या क्लिनिकल ट्रायल्स अत्यंत महागड्या होत आहेत, कारण की तुम्ही पेशंटच्या जीवाशी खेळत असता. त्या औषधांच्या ट्रायलवर असताना त्या पेशंटला काहीही होऊ शकतं आणि त्याचे कॉम्पेन्सेशन्स आपल्याला त्या पेशंटना द्यायला लागतात. त्यांचे सगळे पॅरामीटर्स स्टडी करायला लागतात, जे अतिशय खर्चिक असतं. आणि ह्या सगळ्या रिसर्चची कॉस्ट ही प्रचंड असते. त्यानंतर आपल्याला पेटंट्सचा काय संबंध ह्यात बघायचं आहे, पण पेटंटिंगची आणि रेग्युलेटरी अप्रुव्हल्स मिळवण्याची कॉस्ट प्रचंड असते. ह्यावर आपण विस्ताराने बोलूया. आणि मग मार्केटिंगची कॉस्ट प्रचंड असते. खरं तर ही जी $2.6 बिलियन हा आकडा आहे, अनेक वेळेला सांगूनही कुठलीही औषध कंपनी कधीही ह्या खर्चाचं बायफर्केशन तुम्हाला देत नाही. ते असं म्हणत राहतात की हा रिसर्चवरचा खर्च आहे, पण असं म्हटलं जातं की सगळ्यात जास्ती ह्यातला कॉम्पोनंट आहे मार्केटिंगचा. डॉक्टर्सशी रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि डॉक्टर्सना आपली प्रॉडक्ट गळी उतरवणं ह्यासाठीची जी कॉस्ट आहे ती सगळ्यात जास्ती आहे. पण कुठलीही फार्मा कंपनी हे स्वतःहून कधी सांगत नाही की ह्याचा खर्च किती आणि त्याचा खर्च किती. माफ करा, इथे अनेक डॉक्टर्स आहेत ऑडियन्समध्ये मला दिसत आहेत, पण हे खरं आहे. आणि त्यामुळे ही टोटल कॉस्टच फक्त सांगितली जाते आणि ती सगळी रिसर्चवरची आहे असं म्हटलं जातं, जे अजिबात खरं नाही आहे. मग ह्या सगळ्यामध्ये
पेटंट्सचा रोल कुठे येतो? आजचा माझा विषय आहे औषधं आणि पेटंट असा. मग पेटंट्सचा या सगळ्याशी संबंध काय? जेव्हा हा एक छोटासा चार्ट आहे, मी तो समजावून सांगते की हे काय आहे. बहुतेक वेळेला कुठलंही नवं औषध हे अमेरिकेत जन्माला येतं किंवा युरोपात, बरेचदा अमेरिकेत. त्यामुळे आपण अमेरिकेबद्दल मधली प्रोसिजर काय आहे ते बघूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या की औषध निर्माण उद्योग हा अतिशय टाईटली रेग्युलेटेड उद्योग आहे. इंजिनिअरिंग किंवा बाकी कुठल्याही वस्तूच्या बाबतीत हे संभवत नाही. तुम्ही कुठलीही गोष्ट बनवली आणि विकायला काढली असं होऊ शकतं, हे औषधांच्या बाबतीत शक्य नाही आणि ते असता कामाही नये. कारण तुम्ही पेशंटच्या जीवाशी खेळताय इथे. आणि त्यामुळे तुमच्या प्रत्येक रिसर्चच्या स्टेपमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही माणसांवरती प्रयोग करायला लागाल तेव्हा तुम्हाला त्या त्या देशाच्या रेग्युलेटरी एजन्सीची परवानगी घ्यायला लागते, जे प्रचंड महागडं असतं, वेळखाऊ असतं, खर्चिक असतं. आणि हे काय आहे हे आपण बघूया. आता अमेरिकेबद्दल आपण बोलतोय, तर अमेरिकेमधली ड्रग रेग्युलेटिंग एजन्सी आहे USFDA, युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, USFDA. जेव्हा एखादं औषध आधीच्या आपण चित्रामध्ये पाहिलं की जेव्हा एखादं औषध नाही म्हणतात त्याला, एखादा पदार्थ ज्याला न्यू केमिकल एंटिटी म्हणतो, ते आपण औषध झालेलं नाही आहे अजून. तर ही न्यू केमिकल एंटिटी जेव्हा प्राण्यांमध्ये काहीतरी रिझल्ट्स दाखवायला लागते तेव्हा सर्वात प्रथम फार्मा कंपन्यांना काय करायचं असतं, तर त्याच्यावरचे स्वामित्व हक्क प्रस्थापित करून ठेवायचे असतात. कारण त्याच्यावर जर पेटंट घेतलं नाही तर ते कुणीही चोरू शकतं. आता असं बघा की आपण पाहिलं आहे की ते सगळे काही पुढे औषध बनणार नाही आहेत जाऊन, पण त्यातलं कोण औषध बनणार आहे आणि कोण नाही हे आपल्याला माहीत नाही आहे. त्यामुळे सगळ्यांवरती पेटंट घेणं गरजेचंच होतं. जेव्हा एखाद्या नव्या औषधांनी प्राण्यांमध्ये काहीतरी प्रॉमिसिंग रिझल्ट्स दाखवलेत असं आपल्याला दिसतं, तेव्हा या स्लाईडच्या वरच्या भागात निळ्या रंगात मी जे दाखवलं आहे ते पेटंट रिलेटेड ॲक्टिव्हिटी काय सुरू होतात ते दाखवतं आहे. आणि खालच्या भागात जे दाखवलं आहे ते रेग्युलेटरी ऑथॉरिटीज म्हणजे USFDA बरोबर आपण काय करायला लागतो ते दिसतं आहे. एकीकडे तुम्ही माणसांवरती प्रयोग सुरू करण्याची परवानगी मागता. ते प्रयोगसुद्धा तुम्हाला USFDAच्या परवानगीशिवाय करता येत नाहीत. प्राण्यांवरच्या प्रयोगांचे सगळे निष्कर्ष तुम्ही FDA कडे जमा करता आणि त्यांच्याकडे तुम्ही INDA नावाच्या एका परवानगीची मागणी करता. INDA म्हणजे काय? इन्व्हेस्टिगेशनल न्यू ड्रग ॲप्लिकेशन. म्हणजे मला माणसांवरती प्रयोग सुरू करण्याची परवानगी द्या, कारण प्राण्यांमध्ये असे असे रिझल्ट मिळालेत, हे सुरक्षित आहे, हे काम करतं आहे, आता मला माणसांवर प्रयोग सुरू करू द्या. त्यासाठी प्राण्यांवरच्या सगळ्या प्रयोगांच्या चाचण्यांचे रिझल्ट्स मला USFDAला द्यायचेत. जेव्हा हे माझा INDA ग्रँट प्रोसिजर मी चालू केली आहे त्याचवेळी मी दुसरीकडे पेटंट पण फाईल करते. पेटंट देणारी एजन्सी वेगळी आहे, युनायटेड स्टेट्स पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिस USPTO, आणि हे रेग्युलेटरी अप्रुव्हल्स देणारी रेग्युलेटरी एजन्सी आहे. मी त्याच वेळी तिकडे पेटंट फाईल करते. रेग्युलेटरी एजन्सी मला कुठल्याही परवानगी देताना दोनच गोष्टी बघणार आहे सतत. माझं औषध सुरक्षित आहे का आणि माझं औषध काम करतं आहे का, उपयुक्त आहे का, सेफ आहे का आणि इफेक्टिव्ह आहे का. पेटंट ऑफिसला पेटंट देण्यासाठी औषधाच्या सेफ्टी आणि एफिकसीशी काहीही घेणं नाही. कारण पेटंट ही काही फक्त औषधांवर दिली जात नाहीत, ती कुठल्याही संशोधनावर दिली जातात. त्यामुळे इथे सेफ्टी आणि एफिकसीचा संबंध नाही. पेटंट ऑफिस फक्त 3च गोष्टी बघतं ज्या आपण नंतर विस्ताराने बघणार आहोत. ते औषध नवं आहे का, ते असाहजिक आहे का आणि त्याचा काही उपयोग आहे का, इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन. हा क्रायटेरिया कुठल्याही संशोधनावर पेटंट मिळण्याचा आहे. जेव्हा आपण औषधांबद्दल बोलतोय तेव्हा इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन हा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ते असतंच. त्याशिवाय कोणीच एवढा पैसा त्यावर खर्च करणार नाही. त्यामुळे तिसरी स्टेप ही असतेच असते. तर USPTO ह्या 3 गोष्टी बघतं आणि पेटंट द्यायचं किंवा नाही द्यायचं ते ठरवतं. रेग्युलेटरी एजन्सी सेफ्टी आणि एफिकसी बघते आणि INDA म्हणजे माणसांवर प्रयोग करण्याची परवानगी द्यायची की नाही ते बघते. दरम्यानच्या काळात तुम्हाला INDA जर ग्रँट झालं तर तुम्ही फेज 1, 2 आणि 3 या माणसांमधले अभ्यास सुरू करता आणि तिकडे जर पेटंट पण ग्रँट व्हायला पाहिजे पण अर्थात. आणि मग ह्या स्टडीजमध्ये जर 1 किंवा 2 औषधांवरती तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळाले तर आता ते औषध तुम्हाला विकायचं आहे आणि ते विकण्यासाठी परवानगी मागता रेग्युलेटरी एजन्सीकडे, ज्याला आपण म्हणतो NDA किंवा न्यू ड्रग ॲप्लिकेशन.
हे जेव्हा तुम्ही मागता तेव्हा हजारो पानांचा सगळ्या खंडांमधल्या लाखो पेशंटवरती केलेल्या स्टडीजचा सगळा डेटा तुम्हाला USFDAला सबमिट करायचा आहे. त्याचवेळी तुम्हाला त्या औषधांवरती पेटंट पण मिळालेलं आहे हे पण सबमिट करायचं आहे. आणि मग फायनली तुम्हाला ते औषध विकायची परवानगी मिळते. औषध बाजारात आल्यानंतरही तुमचा फेज 4 स्टडी चालू राहतो आणि कधी कधी एवढं सगळं होऊनही ते औषध परत बोलवायला लागतं फेज 4 स्टडीमध्ये फेल होत आहे म्हणून. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या पेटंटचा रोल काय आहे इथे. कुठल्याही संशोधनावरती पेटंट घेणं हे गरजेचं नाही. पेटंट न घेताही तुम्ही ते संशोधन विकायला लागू शकता. पण मग जर ते कोणी चोरलं तर तुम्ही काहीही बोलू शकत नाही. अनेकदा तुम्ही तुमच्या संशोधनाबद्दलची माहिती लपवून ठेवू शकता. कोणाला शोधता आली तर तो शोधेल आणि कॉपी करेल. पण तुम्ही ही रिस्क घेऊ शकता पेटंट न फाईल करण्याची. औषधांच्या बाबतीत ते शक्य नाही, कारण तुम्हाला USFDAला सगळी माहिती द्यावीच लागते. कंपल्सरी आहे. तुम्ही काहीही दडवून ठेवू शकत नाही. आणि तुम्ही ती माहिती दिली रे दिली की ती खुली होते. आणि म्हणून तुम्हाला ती पेटंटनी प्रोटेक्ट करणं अत्यंत गरजेचं असतं. पेटंटशिवाय तुमचा औषध उद्योग चालूच शकत नाही. जेव्हा एखादी औषध निर्माण कंपनी, मल्टीनॅशनल कंपनी इतके पैसे 2.6 बिलियन US$ एवढे पैसे लावून एखादा रिसर्च करते, इतकी वर्ष वाया घालवते, तेव्हा हे परवडूच शकत नाही त्यांना की त्याची कोणीतरी चोरी करत आहे. त्यामुळे प्रत्येक स्टेपमध्ये पेटंट फाईल करणं गरजेचं आहे. इतर ठिकाणी असेलही नसेलही तुम्ही जर ती लपवून ठेवू शकत असाल, ट्रेड सिक्रेट म्हणून सांभाळू शकत असाल, जसं कोका कोलाचा फॉर्म्युला आहे, तर पेटंट फाईल करू नका, चालणार आहे. पण इकडे ते संभवत नाही आणि म्हणून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पेटंट फाईल करत जावंच लागतं. औषध निर्माण उद्योग हा पेटंटच्या भोवतीच चालतो. आपण सध्या भारतामध्ये एक अतिशय परवलीचा बनलेला शब्द आहे जेनेरिक मेडिसिन्स. जेनेरिक मेडिसिन्सबद्दल आपण भरपूर बोलणार आहोत नंतर. पण कुठलंही पेटंट जेव्हा आपण फाईल करतो तेव्हा त्याचं आयुष्य असतं 20 वर्षाचं. ह्या औषधावरचं पेटंट मिळालं तरी तुम्हाला रेग्युलेटरी अप्रुव्हल मिळवण्यामध्ये 7-8 वर्ष निघून जातात. म्हणजे तुम्हाला इफेक्टिव्ह आयुष्य मिळतं त्या पेटंटचं 12 ते 13 वर्ष. ज्या दिवशी पेटंट मरतं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून कोणीही तुमचं औषध बनवून विकू शकतं. कारण पेटंट संपलं की तुमचा स्वामित्व हक्क संपला आहे त्याच्यावरती. सो जेव्हा हे औषध मार्केटमध्ये येतं पेटंटचं आयुष्य संपल्यानंतर बाकीच्यांनी बनवलेलं, त्याला आपण जेनरिक औषध म्हणतो. जेव्हा पेटंट एक्सपायरी झाल्यानंतर ते औषध मार्केटमध्ये येतं त्याला आपण जेनरिक औषध म्हणतो. त्यामुळे जेनरिक औषध हे अजिबात डुप्लिकेट, काउंटरफिट वगैरे नसतं. फक्त जेनरिक कंपन्यांना हा सगळा खर्च करायची गरज नसते. त्यांना फक्त काय दाखवायचं आहे की इनोव्हेटर औषध जे आहे, इनोव्हेटर औषध म्हणजे जे पहिल्यांदा औषध बाजारात आलं त्यांच्यासारखंच आमचं औषध आहे, एवढं दाखवलं पुरेसं आहे. पण अर्थात जेनरिक कंपन्याही बनवून लगेच विकू शकत नाहीत, त्यांनाही रेग्युलेटरी अप्रुव्हल लागतं. आणि त्यासाठी त्यांना काय दाखवायचं आहे की ऑलरेडी जे मार्केटमध्ये औषध आहे इनोव्हेटर कंपनीचं तेवढंच चांगलं आमचं औषध आहे. त्यासाठी तुम्ही काय करणार की एक मोठा पेशंट पूल घ्या, त्यातल्या अर्ध्या लोकांना इनोव्हेटरचं औषध द्या, अर्ध्या लोकांना तुमचं औषध द्या. त्याच्यानंतर थोड्या थोड्या वेळाने त्यांचे ब्लड सॅम्पल्स काढा आणि ज्या प्रमाणात इनोव्हेटर औषध रक्तात पोचतंय त्या प्रमाणात तुमचं पोचतंय का दाखवा, ज्याला आम्ही आमच्या भाषेत म्हणतो बायो इक्विवॅलन्स. तो जर तुम्हाला दाखवता आला तर तुम्हाला जेनरिक औषध विकायची परवानगी मिळते. आता हा जो बायो इक्विवॅलन्सचा डेटा असतो तो सुद्धा तुम्हाला त्या देशातल्या रेग्युलेटरी एजन्सीकडे सबमिट करायला लागतो या स्टडीचा. आणि मग तो सबमिट करून तुम्ही तुमचं जेनरिक औषध विकायची परवानगी मागता, ज्याला तुम्ही म्हणता ANDA किंवा ॲब्रिव्हिएटेड न्यू ड्रग ॲप्लिकेशन. हे ॲब्रिव्हिएटेड का आहे, कारण ह्याच्यात फक्त बायो इक्विवॅलन्सचा डेटा आहे, बाकी सगळा क्लिनिकल रिसर्चचा जो भरमसाठ डेटा असतो तो त्यात नाही आहे, म्हणून ते छोटंसं आहे. म्हणून इट इज कॉल्ड ॲब्रिव्हिएटेड न्यू ड्रग ॲप्लिकेशन ANDA. आणि मग हे मिळाल्यानंतर तुम्ही तुमचं जेनरिक औषध बाजारात विकू शकता. आता पेटंट म्हणजे काय हो, तर पेटंट हा एक करार असतो त्या देशाच्या गव्हर्मेंटमधला आणि त्या संशोधकामधला. इथे संशोधक आहे औषध कंपनी. हा करार आहे, हे कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणल्यावर हे उघड आहे की दोन्ही पार्ट्यांना काहीतरी फायदा व्हायला पाहिजे. गव्हर्मेंटचा फायदा काय होतो
की रिसर्च चालू राहतं नवीन नवीन गोष्टींवरती. आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा फायदा हा आहे गव्हर्नमेंटचा होणारा, की जेव्हा तुम्ही पेटंट फाईल करता तेव्हा तुमच्या संशोधनाची इत्थंभूत माहिती तुम्हाला पेटंट ऑफिसमध्ये जमा करायला लागते. ह्याचा अर्थ काय की आज जर माझं पेटंट एक्सपायर झालं तर उद्या कुणालाही बनवता येण्यासाठी ती माहिती पब्लिक डोमेनमध्ये आहे. आणि हे जे डिस्क्लोजर आहे इन्व्हेन्शनचं, म्हणजे परत परत तेच संशोधन रिपीट होऊ नये, त्यावरचा खर्च रिपीट होऊ नये, म्हणून हे डिस्क्लोजर होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे डिस्क्लोजर गव्हर्नमेंटला मिळतं. द डे द पेटंट एक्सपायर्स द इन्फॉर्मेशन इज इन द पब्लिक डोमेन अँड एनीबडी कॅन रेप्लिकेट इट. इनफॅक्ट जेव्हा पेटंट मिळतं, पेटंट मिळाल्याच ही सगळी माहिती पब्लिक डोमेनमध्ये असते. तुम्ही गुगल पेटंट्सवर जाऊन बघा, सगळ्या पेटंटची माहिती तुम्हाला अख्खी मिळेल. फक्त एवढंच आहे की जोपर्यंत पेटंट एक्सपायर होत नाही तुम्ही ती माहिती वापरू शकत नाही. पण पेटंट मेल्या दुसऱ्या दिवशी ती माहिती सगळ्यांच्या मालकीची आहे आणि कोणीही ते वापरू शकतं. हे गव्हर्नमेंटला मिळतं आहे. संशोधकाला काय मिळतं? अर्थात रेव्हेन्यू मिळतो. त्यांनी एवढे कष्ट घेऊन जे संशोधन केलेलं असतं, एवढे पैसे घालवलेले असतात, त्याचा मोबदला त्याला मिळतो. आता हे लक्षात घ्या की वेन इट कम्स टू अ फार्मा कंपनी, $2.6 बिलियन खर्च करून जे पैसे गेले आहेत ते 10 ते 12 वर्षात परत मिळवायचे आहेत आणि शिवाय नफाही कमवायचा आहे. म्हणून जेव्हा औषध पहिल्यांदा बाजारात येतं तेव्हा ते अत्यंत महाग असतं. जेनरिक औषधं बाजारात यायला लागली की हजारो जेनरिक कंपन्या बाजारात येऊ शकतात. कॉम्पिटिशन वाढते, किंमत कमी होते, व्हावीच लागते, नाहीतर दे विल नॉट सर्व्हाइव्ह. आणि अर्थात जेनरिक कंपन्यांना एवढा खर्चही आलेला नसतो, त्यामुळे औषधांच्या किमती जेनरिक बनलं की कमी होतात. पेटंट मिळवण्याचा क्रायटेरिया काय? कुठल्याही संशोधनावरती, हे सगळ्या बाबतीत खरं आहे, फक्त औषधाच्या बाबतीत नाही. पहिला क्रायटेरिया मी सांगितला की नॉवेल्टी किंवा नाविन्य. म्हणजे काय? मी पेटंट कन्सल्टंट म्हणून काम करते आणि माझ्याकडे अनेकदा छोटे इनोव्हेटर्स येतात आणि ते असं त्यांना मी जेव्हा विचारते की तुमचं संशोधन नवं आहे का, तर त्यांचं उत्तर असतं अर्थात नवं आहे. मग मी विचारते की कशावरून तुमचं असं म्हणणं आहे की हे नवं आहे? देखाही नाही आहे काही, असं म्हणतात ते. मग देखाही नाही आहे काही म्हणजे कुठे? नाशिकमध्ये पाहिलं नाही आहे, महाराष्ट्रात पाहिलं नाही आहे, भारतात पाहिलं नाही आहे, हे त्यांना माहीत नसतं. ह्या संशोधकांना मी जेव्हा भेटते आणि त्यांच्याशी बोलते तेव्हा मला नेहमी नवीन पहिलं मूल झालेल्या आईबाबांची आठवण येते. त्यांना बघा, त्यांचं मूल चालतं कसं, बोलतं कसं, ह्याच्याबद्दल ते इतकं सारखं बोलत असतात, समोरचा माणूस बोर होतो ते ऐकून. पण त्यांना असं वाटतं की फक्त त्यांनाच एकट्याला मूल आहे जगात, बाकी कुणाला नाही आहे आणि त्यांच्यासारखं मूल कुणाचंच नाही आहे. तसंच अगदी हे संशोधक आपल्या संशोधनाबद्दल बोलत असतात की ते नवं आहे म्हणजे काय हे त्यांना सांगता येत नाही. तर हे संशोधन नवं आहे म्हणजे काय, किंवा कुठल्याही औषधावरचं संशोधन नवं आहे म्हणजे काय, तर ते ह्या आधी कुठेही पब्लिक डोमेनमध्ये नाही आहे. मग कुठल्या प्रकारे ते असू शकतं पब्लिक डोमेनमध्ये? तर त्याबद्दल कुठेही काहीही लिहून आलं नाही आहे. मग ना त्याच्यावर कुठला रिसर्च पेपर लिहिला गेला आहे, ना त्याच्यावर पेटंट आहे, ना त्याच्यावर कुठल्या वृत्तपत्रात काही लिहिलं गेलं आहे, ना त्याच्यावर एखादा थिसिस आहे, कुठल्याही लिखित स्वरूपात. पण महत्त्वाची गोष्ट आहे की जगात कुठेही लिखित स्वरूपात त्यात लिहिलं गेलं नाही आहे. आता जगात कुठे लिहिलं गेलं आहे की नाही हे तुम्ही कसं शोधणार? जगात वेगवेगळ्या भाषात लिहिलं जातं. सो तुम्हाला त्याचं ट्रान्सलेशन करता येणं गरजेचं आहे. तुम्हाला वेगळ्या रिसर्च पेपर्सच्या डेटाबेसला ॲक्सेस असणं गरजेचं आहे. पेटंट असेल तर मोठ्या पेटंट डेटाबेसेसना ॲक्सेस असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला बघता येईल ट्रान्सलेट करून की ते जगात कुठे छापलं गेलं आहे का. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ते कुठे ओरली डिस्क्लोज झालं आहे का. आता ओरली डिस्क्लोज झालं आहे की नाही हे प्रूव्ह करता येणं अवघड असतं. पण समजा मी अकॅडमियामध्ये आहे, तर आमची मुलं जेव्हा संशोधन करतात, त्यांचा PhDचा प्रबंध जेव्हा ते वाचतायत, जेव्हा त्याचं ओपन डिफेन्स चालू आहे आणि त्यात त्यांनी काहीतरी शोध लावला आहे, पब्लिक डिफेन्स आहे, तुम्हाला माहिती आहे 50-60 लोक ओपन डिफेन्सला बसलेली असतात आणि तो व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे आणि त्यामध्ये त्यांनी आपलं संशोधन भावनेच्या भरात डिस्क्लोज करून टाकलं. त्यानंतर स्वतःच्याच संशोधनावर तो पेटंट फाईल करायला गेला आणि कुणीतरी दाखवलं की दे वॉज अ ओरल डिस्क्लोजर बिफोर द डेट ऑफ फायलिंग पेटंट. तो स्वतःच्याच संशोधनावरची नॉव्हेल्टी गमावून बसतो. त्यामुळे असं कधीही करू नका. तिसरी गोष्ट, त्यावर लिहिलं गेलेलं नाही आहे, बोललं गेलेलं नाही आहे, पण ते औषध बाजारात किंवा ती वस्तू संशोधन बाजारात विकली जाते.
ना लिहिलं गेलं आहे ना बोललं गेलं आहे, पण ते मार्केटमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे त्याची नॉवेल्टी गेलेली आहे, ते पब्लिक डोमेनमध्ये आहे. ते विकलं जात नाही आहे, पण इट हॅज बीन ऑफर्ड फॉर सेल, म्हणजे एक्झिबिशनमध्ये मांडलं गेलं आहे. दॅट इज ऑफरिंग फॉर सेल. ते सुद्धा अलाउड नाही आहे. आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाची गोष्ट भारतासाठी जी आहे ती म्हणजे इट इज नॉट अदरवाईज नोन टू द पब्लिक. अदरवाईज नोन टू द पब्लिक म्हणजे काय? आपलं पारंपरिक ज्ञान, ट्रॅडिशनल नॉलेज, ह्याच्यावरतीच बेस्ड हळदीच्या पेटंटची कहाणी होती. त्यात आपण जाऊन या नको. पण असं होतं की हळद ही अँटीसेप्टिक आहे. माझ्या मुलीला काहीतरी कापलं की मी पटकन जाऊन त्यावरती हळद लावते. ह्याच्याबद्दल मी कुठेच वाचलं नाही आहे, पण माझ्या आईने मला असं केलं होतं आणि माझ्या आईने तिच्या आईला तिला हे करताना पाहिलं आहे. असं पिढ्यानपिढ्या चालत आलं आहे. तर हे आपलं पारंपरिक ज्ञान आहे. आणि असं जगामध्ये किती वेगवेगळ्या लोकांचं किती पारंपरिक ज्ञान असेल विचार करा. आदिवासी कम्युनिटीज आहेत, ह्यांच्याकडे अशी अनेक औषधं आहेत ज्याबद्दल ते कधीच कुणाला सांगत नाहीत, पण ते वापरतायत ते. तर हे त्या त्या देशाचं ट्रॅडिशनल नॉलेज आहे. आणि ते जर असेल कुठल्याही एखाद्या कोपऱ्यातल्या देशातलं जगात, तरी तुमचं संशोधन नवीन नाही आहे. सो ह्या सगळ्या चाचण्यांमधून जर ते पुढे पाहिलं, ही पहिली चाळणी आहे फक्त, निघालं तर तुमचं संशोधन पहिली पायरी पार करतं नाविन्याची. पुढची आणखीन अवघड पायरी, ह्याच्यामध्ये जरा गडबड झाली आहे, मागची स्लाईड पुढे आली आहे, पण हे मी ऑलरेडी बोलले. दुसरी चाळणी आहे नॉन ऑब्व्हियसनेस किंवा इन्व्हेंटिव्ह स्टेप. ही सगळ्यात महत्त्वाची चाळणी. आणि जगभरामध्ये पेटंटवरती जे खटले होतात, कोर्ट कचेऱ्या ज्या चालतात, त्या सगळ्या ह्याच गोष्टीवरून चालतात. का? कारण पहिला जो क्रायटेरिया आहे हा अत्यंत ऑब्जेक्टिव्ह आहे. बघा, तुमचं संशोधन नवं असतं किंवा नसतं आणि ते सरळ सरळ डेटाबेसेसमध्ये सर्च करून प्रूव्ह करता येतं. नॉन ऑब्व्हियसनेस म्हणजे काय हे टेक्निकली सांगण्यापेक्षा मी एक छोटं उदाहरण देते, लगेच समजेल. आपण परफ्यूम्स वापरतो सगळे घरी. परफ्यूमच्या बाटल्या असतात, त्याच्यामध्ये एक डिप ट्यूब असते प्लास्टिकची आणि ती त्या परफ्यूममध्ये खाली बुडवलेली असते. त्या डिप ट्यूबची जी लांबी असते ती बाटलीच्या लांबीपेक्षा कमी असते आणि खालचा परफ्यूम अनेकदा आपल्याला वापरता येत नाही, तो वाया जातो. समजा एखाद्या परफ्यूमवरच्या एका अशा बाटलीवरती कुणीतरी, त्याच्या डिझाईनवरती कुणीतरी पेटंट फाईल केलं आहे. जेव्हा पेटंट फाईल करतो आपण तेव्हा त्यात सगळं काही द्यायला लागतं. सो त्या माणसांनी दिलं आहे की 10.5 इंच उंचीची बाटली, तिचा डायमीटर इतका, त्याचा शेप इतका, त्याच्यावरती ह्या साईजचं नॉझल, त्याचा डायमीटर इतका, त्याच्यामध्ये खाली बुडणारी डिप ट्यूब, तिची लांबी 9.5 इंचाची, हे सगळं दिलेलं आहे. अर्थात कुठल्याही पेटंटमध्ये इतकं स्पेसिफिकली कधीच दिलेलं नसतं, आजूबाजूचं सगळं प्रोटेक्ट करून ठेवतात. पण मी फक्त एक उदाहरण देते. समजा असं एक पेटंट आहे. माझ्या असं लक्षात येतं की अरे 1/2 इंचातला परफ्यूम वाया जातो आहे. मग मी काय करीन? सरळ सरळ त्या डिपट्यूबची लांबी 1/2 इंचांनी वाढवीन. या 1/2 इंचांनी वाढवलेल्या लांबीच्या वरती जर मला पेटंट फाईल करायचं असेल ह्या डिझाईनवर आता, तर मी नॉवेल्टी क्रायटेरिया सर्च करीन. मला दिसेल की 10 इंच उंचीची बाटली आणि 9.25 इंच लांबीची डिपट्यूब, अशावरती कुठेच पेटंट नाही आहे. इतकं साधं साधं असतं हं खरंच. त्यामुळे मग माझं संशोधन पहिला क्रायटेरिया पास करतं नॉवेल्टीचा. पण असं आहे की जितके संशोधक हुशार असतात तितकेच पेटंट देणारेही हुशार आहेत. संशोधक नेहमी काय करतात की काहीतरी बनवतात आणि मग त्याच्यावरती नॉवेल्टी सर्च करतात. त्यांच्या लक्षात येतं की अरे नॉवेल्टी असं काहीतरी केलेलं आहे कोणीतरी, मग आता काय करायचं, आपण तर एवढं करून बसलो आहे. मग त्या संशोधनात एक बारीकसा बदल करतात ज्यामुळे ते नॉवेल्टी क्रायटेरिया पास करतील. किंवा अगदी रसायनशास्त्रातलं उदाहरण द्यायचं झालं तर समजा मी एक औषध बनवते आहे, एक मॉलिक्यूल आहे आणि त्याला एक मिथाईल सबस्टिट्युएंट लावलेला आहे. मी ज्या माणसाला थोडंफार बेसिक केमिस्ट्री कळतं त्याला हे माहिती आहे की मिथाईलच्या जागी इथाईल असला तरी तसाच मला साधारण रिझल्ट मिळणार आहे. इथाईल सबस्टिट्युएंटवरती पेटंट नाही, फक्त मिथाईल आणि मधल्या रिंगवरती पेटंट आहे. मी तीच रिंग तशीच ठेवते, मिथाईलच्या जागी इथाईल लावते, नॉवेल्टी क्रायटेरिया पास. पण मग पेटंट एक्झामिनर जो तिथे बसलेला असतो तो दुसरा चाळणी अशी लावतो की तुम्ही जो बारीकसा बदल त्या संशोधकांनी केलेला आहे त्या संशोधनामध्ये, इज इट ऑब्व्हियस ऑर नॉन ऑब्व्हियस. आणि कुणासाठी, तर त्या क्षेत्रामध्ये जो माणूस ट्रेंड आहे. म्हणजे ह्या दुसऱ्या उदाहरणात बघायचं झालं तर केमिस्ट्रीमध्ये जो माणूस ट्रेंड आहे, अ पर्सन हॅविंग ऑर्डिनरी स्किल इन द फील्ड ऑफ आर्ट,
त्याच्यासाठी हा जो बदल केला गेला आहे तो साहजिक आहे की असाहजिक? नॉन ऑब्व्हियसनेसला मला कुठलाच मराठी शब्द सापडला नाही. मी जेव्हा लिहित होते तेव्हा मी स्वतःच हा शब्द बनवला आहे की असाहजिकता. तर ते कदाचित असाहजिक आहे की नाही हे बघितलं जातं. आणि मग दुसरा, जर ते असाहजिक असेल तर ते पेटंट दिलं जातं, नसेल तर दिलं जात नाही. आता बघा हा क्रायटेरिया किती सब्जेक्टिव्ह आहे. त्या पेटंट एक्झामिनरला त्या संशोधकाची हॅट घालून विचार करायचा आहे की हे ऑब्व्हियस आहे की नाही आहे. शिवाय ह्या विषयामध्ये पर्सन ट्रेंड इन द फील्ड ऑफ आर्ट कोण असेल बरं, हाही विचार करायचा आहे. एक साधं गमतीशीर उदाहरण आहे की जॉन डियर नावाची कंपनी माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. तर अमेरिकेमध्ये या जॉन डियर कंपनीने एक नांगराचा फाळा बनवला आणि त्याच्यावरती ऑलरेडी तसा एक फाळावरती पेटंट होतं. तर त्यांनी काय केलं की त्यात खाली सपोर्ट करणारी एक लोखंडी पट्टी होती, ती खालच्या बाजूनी काढून वरच्या बाजूला लावली आणि मग त्याच्यावर पेटंट फाईल केलं. पेटंट फाईल केल्यानंतर एक्झामिनर पुढे प्रश्न हा आला की ह्याच्यामध्ये कोण पर्सन ट्रेंड इन द फील्ड ऑफ आर्ट? शेतकरी हा पर्सन ट्रेंड इन द फील्ड ऑफ आर्ट आहे की मेकॅनिकल इंजिनियर? इथपासून सब्जेक्टिव्हिटी सुरू होते. किंवा समजा फार्मसीमधलं फॉर्म्युलेशनमधलं एखादं पेटंट आहे, तर मग एमफार्म झालेला माणूस पर्सन ट्रेंड इन द फील्ड ऑफ आर्ट आहे की PhD झालेला? कारण अनेकदा त्या पेटंट एक्झामिनरला एक्सपर्टचं ओपिनियन पण घेता येतो बाहेरून. पण मग हा एक्सपर्ट कोण नेमायचा? मेडिसिनल केमिस्ट्रीमधला माणूस एक्सपर्ट असेल की क्लिनिकल फार्माकोलॉजीमधला? इथपासून सब्जेक्टिव्हिटी सुरू होते. शिवाय दोन माणसं सारखीच शिकलेली, एकाच विषयात शिकलेली, त्यांच्या IQ मध्ये फरक असू शकतो. सो एखाद्या माणसासाठी जी गोष्ट ऑब्व्हियस असेल ती दुसऱ्यासाठी नॉन ऑब्व्हियस असू शकते. आणि म्हणून सगळ्यात जास्ती कोर्टबाजी पेटंटमध्ये ह्या क्रायटेरियावरून होते. नॉवेल्टी असते किंवा नसते, नॉन ऑब्व्हियसनेस आहे की नाही, पेटंट एक्झामिनर म्हणतो नाही आहे, मग डिस्ट्रिक्ट कोर्टात अपील होतं, तिथला कंट्रोलर म्हणतो आहे, मग परत दुसरी पार्टी डिस्ट्रिक्ट कोर्टात अपील करते, तो जज म्हणतो नाही आहे. असं हे चालू राहतं सुप्रीम कोर्टात जाईपर्यंत. सो मोस्ट लिटिगेटेड क्रायटेरिया इज दिस नॉन ऑब्व्हियसनेस. तिसरा जो क्रायटेरिया आहे इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन. आपण औषधांबद्दल बोलतो आहे, त्यामुळे मी जसं सांगितलं की इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन असल्याशिवाय एवढा उद्योग कुणी करतच नाही औषधांच्या बाबतीत, एवढे खर्च करून, त्यामुळे ते असतंच. पण बाकी संशोधनात थोडक्यात सांगायचं झालं तर एखादं अतिशय पाथ ब्रेकिंग संशोधन आहे, जसं की न्यूटनचा तिसरा लॉ किंवा आईन्स्टाईनचं इक्वेशन. अत्यंत अमेझिंग संशोधन आहे, पण त्याचा उपयोग काय? काहीच उपयोग नाही. ते बेसिक सायंटिफिक प्रिन्सिपल किंवा थिअरम आहे, त्याला इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन नाही. हां, उद्या मी एक रॉकेट बनवलं जे न्यूटनच्या तिसऱ्या लॉवर चालतं आहे, ते प्रॉडक्ट आहे, ते इंडस्ट्रियली मॅन्युफॅक्चर होऊ शकतं, त्यावर पेटंट मिळेल. पण न्यूटनच्या तिसऱ्या लॉवरती पेटंट मिळणार नाही. हा त्या क्रायटेरियाचा अर्थ आहे, जो औषधांच्या बाबतीत उद्भवत नाही, त्यामुळे आपण तिथे नको जाऊया. तर ह्या 3 क्रायटेरियातून पास झालं की तुमच्या औषधावरच्या संशोधनाला पेटंट मिळतं. अजून फीचर्स काय आहेत हे अत्यंत महत्त्वाचं पेटंटचे. स्थानिकता किंवा टेरिटोरियालिटी हे पेटंटचं अतिशय महत्त्वाचं फीचर आहे. म्हणजे काय, तर मी जेव्हा इथे सगळ्यात मोठी गडबड संशोधकांची होते, मी जेव्हा एखादं संशोधन केलं आहे आणि त्यावरती मी भारतामध्ये पेटंट फाईल करते आणि मला वाटतं की झालं आता माझं संशोधन प्रोटेक्टेड आहे. असं नाही. जेव्हा मी भारतामध्ये एखाद्या संशोधनावर पेटंट करते तेव्हा माझं संशोधन फक्त भारतात प्रोटेक्टेड आहे. जर उद्या त्याचा अमेरिकेत कोणी कॉपी केली तर मी काहीही करू शकत नाही. कारण का, की पेटंट लॉ हा, पेटंट राईट हा टेरिटोरियल आहे, तो स्थानिक आहे. मग असं का आहे? पुढचा प्रश्न आपल्याला पडतो की का, वाय कांट वी हॅव अ ग्लोबल पेटंट, की एक पेटंट फाईल केलं आणि सगळ्या जगात संशोधन आपलं पेटंट झालं, असं का होऊ शकत नाही? याचं कारण असं आहे की प्रत्येक देशाचे पेटंट कायदे वेगळे वेगळे आहेत. म्हणजे जे एका देशात पेटंटेबल असेल ते दुसऱ्या देशात कदाचित नसेल. पुढचा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे की असं का? मग का बरं आपल्याकडे हार्मोनाइज्ड पेटंट कायदा नाही आहे की सगळ्या जगासाठी एकच पेटंट कायदा? याचं कारण असं आहे की आज प्रत्येक देशाची आर्थिक तब्येत वेगळी वेगळी आहे, इकॉनॉमिक तब्येत वेगळी वेगळी आहे. जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीवरती पेटंट देता तेव्हा तुम्ही काय करता? मक्तेदारी देताय त्या कंपनीला, पुढचे 20 वर्ष त्याच्याशिवाय ते कोणीही बनवू शकणार नाही. ह्याचा अर्थ काय आहे की त्याला मुंहबोला दाम आहे, तो पाहिजे तेवढ्याला विकणार आहे ते. आणि मग त्यामुळे काय होणार आहे की लोकांना त्या वस्तू महागात घ्याव्या लागणार आहेत. साधी गोष्ट आहे, समजा एक 1 लाख रुपयाचा TV बाजारात आला तर तुम्ही असं म्हणू शकता की तो ज्याला परवडेल तो घेईल. का महाग आहे? कारण पेटंटेबल आहे, पेटंटेड आहे.
पेटंटेड टेक्नॉलॉजी, ज्याला परवडेल तो घेईल, ज्याला नाही परवडणार तो नाही घेणार, असं आपण म्हणू शकतो. औषधांबद्दल काय? आपण असं म्हणू शकतो का की ज्याला परवडेल तो घेईल, ज्याला नाही परवडणार तो मरेल? कारण औषधं ही लाईफ सेविंग इसेन्शियल कमोडिटी आहे आणि त्यामुळे आपण हा रूल तिथे लावू शकत नाही. आणि म्हणून मग ज्या देशाची आर्थिक तब्येत वाईट, जिथली जनता गरीब, भारतासारख्या देशात, भारत हा असा देश आहे जिथे आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर जे म्हणतो आपण, स्वतः खर्च करतो औषधांवर, ते जगात मॅक्सिमम आहे. बाकी सगळीकडे तुम्ही इन्शुरन्स कवर्ड असता, त्यामुळे तुमच्या खिशातून डायरेक्टली पैसे जात नाही आहेत औषधांवरती. मग असं जेव्हा आहे, शिवाय भारत हे सगळ्या प्रकारच्या आजारांचं आगार आहे, असं असताना भारतासारख्या देशाला दणादण सगळ्या गोष्टींवरती पेटंट देणं निदान औषधांच्या बाबतीत तरी परवडू शकत नाही. अशा अनेक देश आहेत, थर्ड वर्ल्ड कंट्रीज आहेत, आफ्रिकेतले गरीब देश आहेत. आणि म्हणून जोपर्यंत जगातल्या सगळ्या देशांची आर्थिक तब्येत सारखी होत नाही तोपर्यंत पेटंट लॉ सारखा होऊ शकत नाही आणि तो होऊ पण नाही आहे. कारण तुम्हाला पेटंट लॉ हा नेहमी बॅलन्स आहे. बघा, तुम्ही एका बाजूला हे सगळ्या इनोव्हेटर कंपन्या, रिसर्च करणारे लोक आहेत आणि एका पारड्यामध्ये आहे सामान्य जनता. जेव्हा तुमचं पारडं पेटंट देण्याचं सगळ्या इंडस्ट्रीकडे झुकायला लागतं तेव्हा तुमची जनता डिप्राईव्ह होते आणि जेव्हा इकडे झुकायला लागतं तेव्हा तिकडे वर जातं आहे. पण मग ते पारडं कोणीकडे झुकायला हवं हे त्या त्या देशाने ठरवायला पाहिजे. आम्ही नेहमी म्हणतो की IP इज नॉट वन साईज फिट्स ऑल. हा असा सदरा आहे जो आपली तब्येत बघून प्रत्येकाने शिवायचा. जर एकाने अमेरिकेने शिवलेला सदरा आपण विकत घेतला तर मग आपली जनता मेलीच समजा, कारण ती बिचारी हडकुळी आहे, तिला नाही परवडणार आहे. तर ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून पेटंट राईट्स हे टेरिटोरियल आहेत. दुसरी गोष्ट आपण पाहिली की त्याचं लाईफ 20 वर्षाचं आहे. मग आता आपण भारताकडे येऊया की भारतामध्ये औषधं आणि पेटंटची परिस्थिती काय होती पूर्वी आणि आता काय आहे. आपण जेव्हा 1947 साली आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ब्रिटिशांनी 1911 केलेला पेटंट कायदा आपल्याकडे होता आणि तेव्हा इंडस्ट्रियलायझेशन अत्यंत वाईट होतं, जनता अतिशय गरीब होती, औषधं भारतात बनतच नव्हती. फार बोटावर मोजण्या इतकी औषधं इथे बनायची, फार्मा इंडस्ट्री अजिबात डेव्हलप नव्हती, बहुतेक सगळी औषधं बाहेरून इथे यायची, त्यामुळे ती अतिशय महाग होती. आपण आपल्या आजीला वगैरे बोलताना असं पाहिलेलं असतं बघा की तिला 10 मुलं होती, त्यातली 4च जगली, किंवा 2-3 दिवसाचा ताप यायचा आणि माणूस, तरुण ताठा माणूस दगावायचा. हे का व्हायचं ह्याचं एक महत्त्वाचं कारण होतं की औषधं परवडायचीच नाहीत घ्यायला. ॲक्सेस टू मेडिसिन जे म्हणतो आपण, म्हणजे औषधांची उपलब्धताच नव्हती, फार महाग होती, फार कमी जणं घेऊ शकायचे. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पहिला हा एक महत्त्वाचा चॅलेंज आपल्या गव्हर्नमेंट पुढे होता की हे कसं सुधरवायचं, सगळ्या आपल्या गरीब जनतेला औषधं कशी मिळतील जास्तीत जास्त हे कसं बघावं. कारण की भारताच्या घटनेमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा फंडामेंटल राईट आहे राईट टू लाईफ, आणि राईट टू लाईफ ऑल्सो इन्क्लूड्स राईट टू गुड हेल्थ अँड राईट टू मेडिसिन. आणि तुमची कॉन्स्टिट्यूशन ही सुप्रीम आहे, पेटंट लॉ त्याच्या खाली आहे, त्यामुळे आधी कॉन्स्टिट्यूशनचं पालन करा, नंतर मोनोपॉलीचं बघा. मग ह्याच्यासाठी आता ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय करायचं, तर भारतातल्या गव्हर्नमेंटनी 2 समित्या स्थापन केल्या. पहिली होती बक्षीत एकचंद कमिटी आणि दुसरी होती अय्यंगार कमिटी. अय्यंगार कमिटीने जे काम केलं, त्यांनी ज्या दूरदृष्टीने काम केलं, त्यामुळे आज जी परिस्थिती आहे प्रचंड सुधारलेली ती आपल्याला बघायला मिळते. अय्यंगार कमिटीने अनेक देशांच्या पेटंट कायद्यांचा अभ्यास केला आणि मग त्यांनी काही रेकमेंडेशन्स भारताच्या गव्हर्नमेंटकडे दिली. ही रेकमेंडेशन्स काय होती, त्यांनी जर्मनीचा पण अभ्यास केला आणि जर्मनीचं ग्रोथ मॉडेल बघितलं आणि मग आपल्या गव्हर्नमेंटला येऊन सांगितलं की तुम्ही औषधांवरचं प्रोटेक्शन पेटंटचं कमी करा, वीकन करा, तरच तुमची फार्मा इंडस्ट्री ग्रो होईल. आणि मग अय्यंगार समितीचा हा अहवाल ॲक्सेप्ट करायचं ठरलं आणि स्वतंत्र भारताचा पहिला पेटंट कायदा आला 1970 अस्तित्वात. या कायद्याचे काही अमेझिंग फीचर्स होते. ते फीचर्स काय होते, फार मजेशीर आहे. त्यांनी असं ठरवलं की औषधं आणि ॲग्रोकेमिकल्स ह्यावरती प्रॉडक्ट पेटंट द्यायचीच नाही, फक्त प्रोसेस पेटंट द्यायची. म्हणजे काय आपण थोडक्यात बघूया. प्रोडक्ट पेटंट म्हणजे त्या उत्पादनावरचं पेटंट आणि प्रोसेस म्हणजे ते ज्या पद्धतीने बनवलं आहे त्या प्रोसेसवरचं पेटंट. आता पॅरासिटामॉल हे औषध आपण सगळे घेतो,
भारताच्या या नव्या कायद्याने काय होणार होतं की पॅरासिटामॉल ह्या औषधावरती पेटंट नाहीच, भारतात मिळणारच नाही. कशावर मिळेल तर तुम्ही ज्या प्रोसेसनी, ज्या प्रक्रियेने ते बनवलं त्यावरती तुम्हाला पेटंट मिळेल. मग असं झाल्यामुळे सोपं झालं काम. आणि दुसरी गोष्ट, औषधांवरचं पेटंट फक्त 7 वर्षाचं असेल. प्रोसेस पेटंटचं आयुष्य फक्त 7 वर्षाचं. तेव्हा हा 20 वर्षाचा क्रायटेरिया नव्हता. तेव्हा भारतामध्ये पेटंट इतर गोष्टींवर मिळायची 14 वर्षासाठी, औषधासाठी मात्र फक्त 7 वर्ष मिळेल, ते पण प्रोसेस पेटंट मिळेल. ह्याचा फायदा काय झाला? एक साधं एक्झाम्पल आपलं स्वयंपाकघरातलं बघूया की कॉफी बनवतो आपण. आपल्या भारतीय पद्धती कॉफी बनवायची पद्धत म्हणजे आपण कॉफीत वेलदोडे कॉफी घालून उकळतो आणि मग ती बनवतो. अजून एक साऊथ इंडियन पद्धत आहे की डिकॉक्शन बनवतो त्या फिल्टरमध्ये. तर कॉफी ह्या प्रॉडक्टवरती पेटंट नाही. ते ज्या पद्धतीने बनवलं, म्हणजे समजा मी घरात कॉफी उकळून बनवली आहे, त्या प्रोसेसवरती पेटंट आहे. मी दुसऱ्या पद्धतीने बनवीन, चालणार आहे ते. म्हणजे मी जर फिल्टर वापरून बनवली तर मी बनवू शकते. खरं तर बाकीच्या देशांमध्ये असं होतं की एकदा पेटंट मिळालं की ते बनवणंच अलाउड नाही. तसं भारताने करायचं नाही असं ठरवलं. आणि ह्यामुळे गंमत अशी झाली, भारतामध्ये हुशार लोकांची कमी कधीच नव्हती, आजही नाही आहे. त्यामुळे आपण रिव्हर्स इंजिनियर केले. काय बनवायचं हे तुम्हाला माहीत होतं? पॅरासिटामॉल हे औषध तापावर काम करतं हे तुम्हाला माहिती आहे. त्याचं स्ट्रक्चर हे आहे आणि ते ह्या प्रोसेसनी बनवलं आहे ज्याच्यावरती पेटंट आहे भारतात. दुसरी प्रोसेस शोधून काढा जी नॉन इन्फ्रिंजिंग असेल. ज्या पद्धतीने त्यांनी बनवलं आहे त्यापेक्षा वेगळी पद्धत रिव्हर्स इंजिनिअरिंगनी शोधून काढली, अलाउड आहे. भारताच्या त्या पेटंट कायद्यामुळे हे तेव्हा शक्य झालं. आणि ह्या पेटंट कायद्याचा कमालीचा फायदा असा झाला की भारतासारखा देश, जो त्या काळात असं गणला जात होता की जगात सगळ्यात महाग औषधं मिळणारा देश, जिथे सगळ्यात जास्ती लोक औषधं न मिळाल्यामुळे मरत होती, तो तेव्हा झाला. आणि आज तागायत आहे, भारत हा जगाची फार्मसी बनला. भारत जो सगळ्यात जास्त प्रमाणात औषधं इम्पोर्ट करत होता तो सगळ्यात लार्जेस्ट एक्सपोर्टर बनला, आजही आहे. भारताची फार्मा इंडस्ट्री ही जगातली 3rd लार्जेस्ट इन व्हॉल्यूम बनली आहे. आणि हे का शक्य झालं तर त्या 1970च्या पेटंट कायद्यामुळे. पण अर्थात हे झाल्यानंतर सगळ्या बिग फार्मा लॉबीचं लक्ष होतंच भारतावरती. भारतासारखी बाजारपेठ कोणीच गमावू शकत नाही. आणि औषधांसाठी तर ती फारच मोठी बाजारपेठ होती. भारतामध्ये असं व्हायला लागलं आहे हे दिसल्यानंतर बिग फार्मा, ज्या मल्टीनॅशनल कंपन्या होत्या, त्यांचं धाबदण आणलं. आता आपण काय करायचं? आपण जे एवढा कष्ट करून शोधून काढलेले औषध आहेत ते हे असं बनवायला लागले आणि बनवून अजून बाहेर विकायला लागले. मग काय करायचं? तर त्यांनी त्याच वेळेला गॅटचे राऊंड सुरू झाले होते. त्याच्यातला जो 8वा राऊंड होता, उरुग्वे राऊंड त्याला असं म्हणतो आपण, तोपर्यंत इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीला जगभरात गव्हर्न करणारी एकच संस्था होती. इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीवरचे ज्या ट्रीटीज होत्या इंटरनॅशनल, एक पॅरिस कन्व्हेन्शन होतं वगैरे, त्या सगळ्या ॲडमिनिस्टर करणारी एकच संस्था होती, वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, जिनेवाची. ही UNचा IP चा आर्म आहे, युनायटेड नेशन्सचा. तर ह्यांनी असं करायचं ठरवलं, या सगळ्या गॅटचे ज्या चर्चांचे राऊंड्स चालू होते त्यात त्यांनी असं ठरवलं 8व्या राऊंडमध्ये की आपण इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीला पण गॅटच्या खाली आणूया. आणि आता इथून पुढे वायपोनी नाही बघायचं ह्याच्याकडे. त्यांनी मग WTO स्थापन झाली हे 8व्या राऊंडमध्ये, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. आणि मग त्यांनी एक ॲग्रीमेंट त्याच्यामध्ये सगळ्यांकडून जबरदस्तीने साईन करून घेतलं असं आपण म्हणूया, ज्याला ट्रिप्स अग्रीमेंट म्हणतो आम्ही, ट्रेड रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी. तोपर्यंत सगळं वायपो बघत होतो, इथून पुढे WTO बघणार ट्रिप्सकडे. आणि मग ह्या ट्रिप्स अग्रीमेंट जोपर्यंत आधीच्या ज्या ट्रीटीज होत्या त्या बंधनकारक नव्हत्या, त्या एक गाईडलाईन होत्या, ते नाही पाळल्या तर काही व्हायचं नाही, म्हणजे एन्फोर्समेंट नव्हती. पण ट्रिप्स आल्यानंतर त्यांनी सांगितलं की याला एन्फोर्समेंट होणार, ट्रेड सँक्शन्स होणार, व्यापारिक निर्बंध तुमच्यावरती घातले जाणार. आणि ह्या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीला जेव्हा तुम्ही ट्रेडशी, व्यापाराशी जोडता, कुठलाही देश व्यापाराशिवाय जगूच शकत नाही. तुम्हाला व्यापार करायचा आहे तर WTOचे मेंबर व्हा, WTOचे मेंबर व्हायचे तर ट्रिप्सवर सह्या करा. तर ते एक कोअर्शन होतं असं आपण म्हणूया. आणि ह्या सगळ्या बलाढ्य देशांनी ते सगळ्यांवर लादलं. या ट्रिप्सवरती सह्या करण्यात सगळ्यात जास्ती विरोध करणाऱ्या देशांमध्ये एक भारत होता आणि दुसरा ब्राझील. पण आपल्याला शेवटी सोडायला लागलं ते, आणि आपण त्याच्यावरती 1995मध्ये सही केली. काय होतं हे ट्रिप्स अग्रीमेंट?
तर त्यांनी पाहिलेलं की आपण काय केलं आहे आणि कशामुळे आपलं एवढं बरं चाललं आहे, ते सगळं थांबवायचं. त्यांनी असं म्हणलं की इथून पुढे तुम्ही कुठलंही डिस्क्रिमिनेशन पेटंट देताना करू शकत नाही. कुठलं डिस्क्रिमिनेशन भारत करत होता की फार्मामध्ये पेटंट फक्त प्रोसेसवर द्यायचं, बाकी सगळीकडे द्यायचं, हे चालणार नाही. प्रत्येक टेक्नॉलॉजीमध्ये प्रोडक्ट पेटंट द्यावंच लागेल. दुसरी गोष्ट, तुम्ही ह्याच्यावर 7 वर्ष देताय, 14 वर्ष देताय, चालणार नाही. कमीत कमी 20 वर्ष प्रत्येक गोष्टीवर पेटंट द्यावंच लागेल. ट्रिप्स सांगतं तुम्हाला मिनिमम लेवल ऑफ प्रोटेक्शन काय आहे, तुम्ही त्याच्या पुढे जाऊ शकता, कोणीच जात नाही ते सोडा. म्हणजे 20 वर्ष ट्रिप्स म्हणताय तर तुम्ही 25 वर्ष देऊ शकता, पण 19 वर्ष नाही देऊ शकत. तर हे सगळं ट्रिप्सवर सही केली की हे सगळं आलंच, हे सगळं फॉलो करणं आलं, आपल्यावरती बंधनकारक झालं. आणि भारतासारख्या देशांना, आपण भारताने 1995 मध्ये ट्रिप्स अग्रीमेंटवर सही केली. भारतासारख्या देशांना, डेव्हलपिंग देशांना 10 वर्षाचा वेळ दिला गेला की अजून 10 वर्षामध्ये तुम्ही पूर्णपणे ट्रिप्सशी कंप्लायंट बना. कारण ट्रिप्सशी कंप्लायंट होण्या तितकेच पेटंट देणारेही हुशार आहेत. संशोधक नेहमी काय करतात की काहीतरी बनवतात आणि मग त्याच्यावरती नॉवेल्टी सर्च करतात. त्यांच्या लक्षात येतं की अरे नॉवेल्टी असं काहीतरी केलेलं आहे कोणीतरी, मग आता काय करायचं, आपण तर एवढं करून बसलो आहे. मग त्या संशोधनात एक बारीकसा बदल करतात ज्यामुळे ते नॉवेल्टी क्रायटेरिया पास करतील. किंवा अगदी रसायनशास्त्रातलं उदाहरण द्यायचं झालं तर समजा मी एक औषध बनवते आहे, एक मॉलिक्यूल आहे आणि त्याला एक मिथाईल सबस्टिट्युएंट लावलेला आहे. मी ज्या माणसाला थोडंफार बेसिक केमिस्ट्री कळतं त्याला हे माहिती आहे की मिथाईलच्या जागी इथाईल असलं तरी तसाच मला साधारण रिझल्ट मिळणार आहे. इथाईल सबस्टिट्युएंटवरती पेटंट नाही, फक्त मिथाईल आणि मधल्या रिंगवरती पेटंट आहे. मी तीच रिंग तशीच ठेवते, मिथाईलच्या जागी इथाईल लावते, नॉवेल्टी क्रायटेरिया पास. पण मग पेटंट एक्झामिनर जो तिथे बसलेला असतो तो दुसरा चाळणी अशी लावतो की तुम्ही जो बारीकसा बदल त्या संशोधकांनी केलेला आहे त्या संशोधनामध्ये, इज इट ऑब्व्हियस ऑर नॉन ऑब्व्हियस. आणि कुणासाठी, तर त्या क्षेत्रामध्ये जो माणूस ट्रेंड आहे. म्हणजे ह्या दुसऱ्या उदाहरणात बघायचं झालं तर केमिस्ट्रीमध्ये जो माणूस ट्रेंड आहे, अ पर्सन हॅव्हिंग ऑर्डिनरी स्किल इन द फील्ड ऑफ आर्ट, त्याच्यासाठी हा जो बदल केला गेला आहे तो साहजिक आहे की असाहजिक. नॉन ऑब्व्हियसनेसला मला कुठलाच मराठी शब्द सापडला नाही. मी जेव्हा लिहित होते तेव्हा मी स्वतःच हा शब्द बनवला आहे की असाहजिकता. तर ते कदाचित असाहजिक आहे की नाही हे बघितलं जातं आणि मग दुसरा, जर ते असाहजिक असेल तर ते पेटंट दिलं जातं, नसेल तर दिलं जात नाही. आता बघा हा क्रायटेरिया किती सब्जेक्टिव्ह आहे. त्या पेटंट एक्झामिनरला त्या संशोधकाची हॅट घालून विचार करायचा आहे की हे ऑब्व्हियस आहे की नाही आहे. शिवाय ह्या विषयामध्ये पर्सन ट्रेंड इन द फील्ड ऑफ आर्ट कोण असेल बरं, हाही विचार करायचा आहे. एक साधं गमतीशीर उदाहरण आहे की जॉन डियर नावाची कंपनी माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. तर अमेरिकेमध्ये या जॉन डियर कंपनीने एक नांगराचा फाळा बनवला आणि त्याच्यावरती ऑलरेडी तसा एक फाळावरती पेटंट होतं. तर त्यांनी काय केलं की त्यात खाली सपोर्ट करणारी एक लोखंडी पट्टी होती, ती खालच्या बाजूनी काढून वरच्या बाजूला लावली आणि मग त्याच्यावर पेटंट फाईल केलं. पेटंट फाईल केल्यानंतर एक्झामिनर पुढे प्रश्न हा आला की ह्याच्यामध्ये कोण पर्सन ट्रेंड इन द फील्ड ऑफ आर्ट. शेतकरी हा पर्सन ट्रेंड इन द फील्ड ऑफ आर्ट आहे की मेकॅनिकल इंजिनियर. इथपासून सब्जेक्टिव्हिटी सुरू होते. किंवा समजा फार्मसीमधलं फॉर्म्युलेशनमधलं एखादं पेटंट आहे तर मग एमफार्म झालेला माणूस पर्सन ट्रेंड इन द फील्ड ऑफ आर्ट आहे की PhD झालेला. कारण अनेकदा त्या पेटंट एक्झामिनरला एक्सपर्टचं ओपिनियन पण घेता येतो बाहेरून. पण मग हा एक्सपर्ट कोण नेमायचा, मेडिसिनल केमिस्ट्रीमधला माणूस एक्सपर्ट असेल की क्लिनिकल फार्माकोलॉजीमधला. इथपासून सब्जेक्टिव्हिटी सुरू होते. शिवाय 2 माणसं सारखीच शिकलेली, एकाच विषयात शिकलेली, त्यांच्या IQमध्ये फरक असू शकतो. सो एखाद्या माणसासाठी जी गोष्ट ऑब्व्हियस असेल ती दुसऱ्यासाठी नॉन ऑब्व्हियस असू शकते. आणि म्हणून सगळ्यात जास्ती कोर्टबाजी पेटंटमध्ये ह्या क्रायटेरियावरून होते. नॉवेल्टी असते किंवा नसते, नॉन ऑब्व्हियसनेस आहे की नाही, पेटंट एक्झामिनर म्हणतो नाही आहे, मग डिस्ट्रिक्ट कोर्टात अपील होतं, तिथला कंट्रोलर म्हणतो आहे, मग परत दुसरी पार्टी डिस्ट्रिक्ट कोर्टात अपील करते, तो जज म्हणतो नाही आहे, असं हे चालू राहतं सुप्रीम कोर्टात जाईपर्यंत. सो मोस्ट लिटिगेटेड क्रायटेरिया इज दिस नॉन ऑब्व्हियसनेस.
तिसरा जो क्रायटेरिया आहे इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन, आपण औषधांबद्दल बोलतोय त्यामुळे मी जसं सांगितलं की इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन असल्याशिवाय एवढा उद्योग कुणी करतच नाही औषधांच्या बाबतीत एवढे खर्च करून, त्यामुळे ते असतंच. पण बाकी संशोधनात थोडक्यात सांगायचं झालं तर एखादं अतिशय पाथ ब्रेकिंग संशोधन आहे, जसं की न्यूटनचा तिसरा लॉ किंवा आईन्स्टाईनचं इक्वेशन. अत्यंत अमेझिंग संशोधन आहे, पण त्याचा उपयोग काय? काहीच उपयोग नाही. ते बेसिक सायंटिफिक प्रिन्सिपल किंवा थिअरम आहे, त्याला इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन नाही. हां, उद्या मी एक रॉकेट बनवलं जे न्यूटनच्या तिसऱ्या लॉवर चालतं आहे, ते प्रॉडक्ट आहे, ते इंडस्ट्रियली मॅन्युफॅक्चर होऊ शकतं, त्यावर पेटंट मिळेल. पण न्यूटनच्या तिसऱ्या लॉवरती पेटंट मिळणार नाही. हा त्या क्रायटेरियाचा अर्थ आहे, जो औषधांच्या बाबतीत उद्भवत नाही, त्यामुळे आपण तिथे नको जाऊया. तर ह्या 3 क्रायटेरियातून पास झालं की तुमच्या औषधावरच्या संशोधनाला पेटंट मिळतं. अजून फीचर्स काय आहेत हे अत्यंत महत्त्वाचं पेटंटचे. स्थानिकता किंवा टेरिटोरियालिटी हे पेटंटचं अतिशय महत्त्वाचं फीचर आहे. म्हणजे काय तर मी जेव्हा इथे सगळ्यात मोठी गडबड संशोधकांची होते, मी जेव्हा एखादं संशोधन केलं आहे आणि त्यावरती मी भारतामध्ये पेटंट फाईल करते आणि मला वाटतं की झालं आता माझं संशोधन प्रोटेक्टेड आहे, असं नाही. जेव्हा मी भारतामध्ये एखाद्या संशोधनावर पेटंट करते तेव्हा माझं संशोधन फक्त भारतात प्रोटेक्टेड आहे. जर उद्या त्याचं अमेरिकेत कोणी कॉपी केली तर मी काहीही करू शकत नाही. कारण का की पेटंट राईट हा टेरिटोरियल आहे, तो स्थानिक आहे. मग असं का आहे? पुढचा प्रश्न आपल्याला पडतो की का वाय कांट वी हॅव अ ग्लोबल पेटंट, की एक पेटंट फाईल केलं आणि सगळ्या जगात संशोधन आपलं पेटंट झालं, असं का होऊ शकत नाही? याचं कारण असं आहे की प्रत्येक देशाचे पेटंट कायदे वेगळे वेगळे आहेत. म्हणजे जे एका देशात पेटंटेबल असेल ते दुसऱ्या देशात कदाचित नसेल. पुढचा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे की असं का? मग का बरं आपल्याकडे हार्मोनाइज्ड पेटंट कायदा नाही आहे की सगळ्या जगासाठी एकच पेटंट कायदा? याचं कारण असं आहे की आज प्रत्येक देशाची आर्थिक तब्येत वेगळी वेगळी आहे, इकॉनॉमिक तब्येत वेगळी वेगळी आहे. जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीवरती पेटंट देता तेव्हा तुम्ही काय करता? मक्तेदारी देताय त्या कंपनीला, पुढचे 20 वर्ष त्याच्याशिवाय ते कोणीही बनवू शकणार नाही. ह्याचा अर्थ काय आहे की त्याला मुंह बोला दाम आहे, तो पाहिजे तेवढ्याला विकणार आहे ते. आणि मग त्यामुळे काय होणार आहे की लोकांना त्या वस्तू महागात घ्याव्या लागणार आहेत. साधी गोष्ट आहे, समजा एक लाख रुपयाचा टी व्ही बाजारात आला तर तुम्ही असं म्हणू शकता की तो ज्याला परवडेल तो घेईल. का महाग आहे? कारण पेटंटेबल आहे, पेटंटेड आहे, पेटंटेड टेक्नॉलॉजी आहे. ज्याला परवडेल तो घेईल, ज्याला नाही परवडणार तो नाही घेणार, असं आपण म्हणू शकतो. औषधांबद्दल काय? आपण असं म्हणू शकतो का की ज्याला परवडेल तो घेईल, ज्याला नाही परवडणार तो मरेल? कारण औषधं ही लाईफ सेविंग इसेन्शियल कमोडिटी आहे आणि त्यामुळे आपण हा रूल तिथे लावू शकत नाही. आणि म्हणून मग ज्या देशाची आर्थिक तब्येत वाईट, जिथली जनता गरीब, भारतासारख्या देशात, भारत हा असा देश आहे जिथे आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर जे म्हणतो आपण, स्वतः खर्च करतो औषधांवर, ते जगात मॅक्सिमम आहे. बाकी सगळीकडे तुम्ही इन्शुरन्स कवर्ड असता, त्यामुळे तुमच्या खिशातून डायरेक्टली पैसे जात नाही आहेत औषधांवरती. मग असं जेव्हा आहे, शिवाय भारत हे सगळ्या प्रकारच्या आजारांचं आगार आहे, असं असताना भारतासारख्या देशाला दणादण सगळ्या गोष्टींवरती पेटंट देणं निदान औषधांच्या बाबतीत तरी परवडू शकत नाही. अशा अनेक देश आहेत, थर्ड वर्ल्ड कंट्रीज आहेत, आफ्रिकेतले गरीब देश आहेत. आणि म्हणून जोपर्यंत जगातल्या सगळ्या देशांची आर्थिक तब्येत सारखी होत नाही तोपर्यंत पेटंट लॉ सारखा होऊ शकत नाही आणि तो होऊ पण नाही आहे. कारण तुम्हाला पेटंट लॉ हा नेहमी बॅलन्स आहे. बघा, तुम्ही एका बाजूला हे सगळ्या इनोव्हेटर कंपन्या, रिसर्च करणारे लोक आहेत आणि एका पारड्यामध्ये आहे सामान्य जनता. जेव्हा तुमचं पारडं पेटंट देण्याचं सगळ्या इंडस्ट्रीकडे झुकायला लागतं तेव्हा तुमची जनता डिप्राईव्ह होते आणि जेव्हा इकडे झुकायला लागतं तेव्हा तिकडे वर जातं आहे. पण मग ते पारडं कोणीकडे झुकायला हवं हे त्या त्या देशाने ठरवायला पाहिजे. आम्ही नेहमी म्हणतो की IP इज नॉट वन साईज फिट्स ऑल. हा असा सदरा आहे जो आपली तब्येत बघून प्रत्येकाने शिवायचा. जर एकाने अमेरिकेने शिवलेला सदरा आपण विकत घेतला तर मग आपली जनता मेलीच समजा, कारण ती बिचारी हडकुळी आहे, तिला नाही परवडणार आहे. तर ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून पेटंट राईट्स हे टेरिटोरियल आहेत. दुसरी गोष्ट आपण पाहिली की त्याचं लाईफ 20 वर्षाचं आहे. मग आता आपण भारताकडे येऊया की भारतामध्ये औषधं आणि पेटंटची परिस्थिती काय होती पूर्वी आणि आता काय आहे.
आपण जेव्हा 1947 साली आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ब्रिटिशांनी 1911 केलेला पेटंट कायदा आपल्याकडे होता आणि तेव्हा इंडस्ट्रियलायझेशन अत्यंत वाईट होतं, जनता अतिशय गरीब होती, औषधं भारतात बनतच नव्हती, फार बोटावर मोजण्या इतकी औषधं इथे बनायची, फार्मा इंडस्ट्री अजिबात डेव्हलप नव्हती, बहुतेक सगळी औषधं बाहेरून इथे यायची, त्यामुळे ती अतिशय महाग होती. आपण आपल्या आजीला वगैरे बोलताना असं पाहिलेलं असतं बघा की तिला 10 मुलं होती, त्यातली 4च जगली, किंवा 2-3 दिवसाचा ताप यायचा आणि माणूस, तरुण ताठा माणूस दगावायचा. हे का व्हायचं ह्याचं एक महत्त्वाचं कारण होतं की औषधं परवडायचीच नाहीत घ्यायला. ॲक्सेस टू मेडिसिन जे म्हणतो आपण, म्हणजे औषधांची उपलब्धताच नव्हती, फार महाग होती, फार कमी जणं घेऊ शकायचे. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पहिला हा एक महत्त्वाचा चॅलेंज आपल्या गव्हर्नमेंट पुढे होता की हे कसं सुधरवायचं, सगळ्या आपल्या गरीब जनतेला औषधं कशी मिळतील जास्तीत जास्त हे कसं बघावं. कारण की भारताच्या घटनेमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा फंडामेंटल राईट आहे राईट टू लाईफ, आणि राईट टू लाईफ ऑल्सो इन्क्लूड्स राईट टू गुड हेल्थ अँड राईट टू मेडिसिन. आणि तुमची कॉन्स्टिट्यूशन ही सुप्रीम आहे, पेटंट लॉ त्याच्या खाली आहे, त्यामुळे आधी कॉन्स्टिट्यूशनचं पालन करा, नंतर मोनोपॉलीचं बघा. मग ह्याच्यासाठी आता ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय करायचं, तर भारतातल्या गव्हर्नमेंटनी 2 समित्या स्थापन केल्या. पहिली होती बक्षीत एकचंद कमिटी आणि दुसरी होती अय्यंगार कमिटी. अय्यंगार कमिटीने जे काम केलं, त्यांनी ज्या दूरदृष्टीने काम केलं, त्यामुळे आज जी परिस्थिती आहे प्रचंड सुधारलेली ती आपल्याला बघायला मिळते. अय्यंगार कमिटीने अनेक देशांच्या पेटंट कायद्यांचा अभ्यास केला आणि मग त्यांनी काही रेकमेंडेशन्स भारताच्या गव्हर्नमेंटकडे दिली. ही रेकमेंडेशन्स काय होती, त्यांनी जर्मनीचा पण अभ्यास केला आणि जर्मनीचं ग्रोथ मॉडेल बघितलं आणि मग आपल्या गव्हर्नमेंटला येऊन सांगितलं की तुम्ही औषधांवरचं प्रोटेक्शन पेटंटचं कमी करा, वीकन करा, तरच तुमची फार्मा इंडस्ट्री ग्रो होईल. आणि मग अय्यंगार समितीचा हा अहवाल ॲक्सेप्ट करायचं ठरलं आणि स्वतंत्र भारताचा पहिला पेटंट कायदा आला 1970 अस्तित्वात. या कायद्याचे काही अमेझिंग फीचर्स होते. ते फीचर्स काय होते, फार मजेशीर आहे. त्यांनी असं ठरवलं की औषधं आणि ॲग्रोकेमिकल्स ह्यावरती प्रॉडक्ट पेटंट द्यायचीच नाही, फक्त प्रोसेस पेटंट द्यायची. म्हणजे काय आपण थोडक्यात बघूया. प्रोडक्ट पेटंट म्हणजे त्या उत्पादनावरचं पेटंट आणि प्रोसेस म्हणजे ते ज्या पद्धतीने बनवलं आहे त्या प्रोसेसवरचं पेटंट. आता पॅरासिटामॉल हे औषध आपण सगळे घेतो. भारताच्या या नव्या कायद्याने काय होणार होतं की पॅरासिटामॉल ह्या औषधावरती पेटंट नाहीच, भारतात मिळणारच नाही. कशावर मिळेल तर तुम्ही ज्या प्रोसेसनी, ज्या प्रक्रियेने ते बनवलं त्यावरती तुम्हाला पेटंट मिळेल. मग असं झाल्यामुळे सोपं झालं काम. आणि दुसरी गोष्ट, औषधांवरचं पेटंट फक्त 7 वर्षाचं असेल. प्रोसेस पेटंटचं आयुष्य फक्त 7 वर्षाचं. तेव्हा हा 20 वर्षाचा क्रायटेरिया नव्हता. तेव्हा भारतामध्ये पेटंट इतर गोष्टींवर मिळायची 14 वर्षासाठी, औषधासाठी मात्र फक्त 7 वर्ष मिळेल, ते पण प्रोसेस पेटंट मिळेल. ह्याचा फायदा काय झाला, एक साधं एक्झाम्पल आपलं स्वयंपाकघरातलं बघूया की कॉफी बनवतो आपण. आपल्या भारतीय पद्धती कॉफी बनवायची पद्धत म्हणजे आपण कॉफीत वेलदोडे कॉफी घालून उकळतो आणि मग ती बनवतो. अजून एक साऊथ इंडियन पद्धत आहे की डिकॉक्शन बनवतो त्या फिल्टरमध्ये. तर कॉफी ह्या प्रॉडक्टवरती पेटंट नाही. ते ज्या पद्धतीने बनवलं, म्हणजे समजा मी घरात कॉफी उकळून बनवली आहे, त्या प्रोसेसवरती पेटंट आहे. मी दुसऱ्या पद्धतीने बनवीन, चालणार आहे ते. म्हणजे मी जर फिल्टर वापरून बनवली तर मी बनवू शकते. खरं तर बाकीच्या देशांमध्ये असं होतं की एकदा पेटंट मिळालं की ते बनवणंच अलाउड नाही. तसं भारताने करायचं नाही असं ठरवलं. आणि ह्यामुळे गंमत अशी झाली, भारतामध्ये हुशार लोकांची कमी कधीच नव्हती, आजही नाही आहे. त्यामुळे आपण रिव्हर्स इंजिनियर केले. काय बनवायचं हे तुम्हाला माहीत होतं. पॅरासिटामॉल हे औषध तापावर काम करतं हे तुम्हाला माहिती आहे. त्याचं स्ट्रक्चर हे आहे आणि ते ह्या प्रोसेसनी बनवलं आहे ज्याच्यावरती पेटंट आहे भारतात. दुसरी प्रोसेस शोधून काढा जी नॉन इन्फ्रिंजिंग असेल. ज्या पद्धतीने त्यांनी बनवलं आहे त्यापेक्षा वेगळी पद्धत रिव्हर्स इंजिनिअरिंगनी शोधून काढली, अलाउड आहे. भारताच्या त्या पेटंट कायद्यामुळे हे तेव्हा शक्य झालं. आणि ह्या पेटंट कायद्याचा कमालीचा फायदा असा झाला की भारतासारखा देश, जो त्या काळात असं गणला जात होता की जगात सगळ्यात महाग औषधं मिळणारा देश, जिथे सगळ्यात जास्ती लोक औषधं न मिळाल्यामुळे मरत होती, तो तेव्हा झाला आणि आज तागायत आहे. भारत हा जगाची फार्मसी बनला. भारत जो सगळ्यात जास्त प्रमाणात औषधं इम्पोर्ट करत होता
तो सगळ्यात लार्जेस्ट एक्सपोर्टर बनला, आजही आहे. भारताची फार्मा इंडस्ट्री ही जगातली 3rd लार्जेस्ट इन व्हॉल्यूम बनली आहे. आणि हे का शक्य झालं तर त्या 1970च्या पेटंट कायद्यामुळे. पण अर्थात हे झाल्यानंतर सगळ्या बिग फार्मा लॉबीचं लक्ष होतंच भारतावरती. भारतासारखी बाजारपेठ कुणीच गमावू शकत नाही आणि औषधांसाठी तर ती फारच मोठी बाजारपेठ होती. भारतामध्ये असं व्हायला लागलं आहे हे दिसल्यानंतर बिग फार्मा ज्या मल्टीनॅशनल कंपन्या होत्या त्यांचं धाबदण आणलं. आता आपण काय करायचं? आपण जे एवढा कष्ट करून शोधून काढलेले औषध आहेत ते हे असं बनवायला लागले आणि बनवून अजून बाहेर विकायला लागले. मग काय करायचं? तर त्यांनी त्याच वेळेला गॅटचे राऊंड सुरू झाले होते. त्याच्यातला जो 8वा राऊंड होता, उरुग्वे राऊंड त्याला असं म्हणतो आपण, तोपर्यंत इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीला जगभरात गव्हर्न करणारी एकच संस्था होती. इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीवरचे ज्या ट्रीटीज होत्या इंटरनॅशनल, एक पॅरिस कन्व्हेन्शन होतं वगैरे, त्या सगळ्या ॲडमिनिस्टर करणारी एकच संस्था होती, वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, जिनेवाची. ही UN चा IP चा आर्म आहे, युनायटेड नेशन्सचा. तर ह्यांनी असं करायचं ठरवलं, या सगळ्या गॅटचे ज्या चर्चांचे राऊंड्स चालू होते त्यात त्यांनी असं ठरवलं 8व्या राऊंडमध्ये की आपण इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीला पण गॅटच्या खाली आणूया. आणि आता इथून पुढे वायपोनी नाही बघायचं ह्याच्याकडे. त्यांनी मग WTO स्थापन झाली हे 8व्या राऊंडमध्ये, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. आणि मग त्यांनी एक ॲग्रीमेंट त्याच्यामध्ये सगळ्यांकडून जबरदस्तीने साईन करून घेतलं असं आपण म्हणूया, ज्याला ट्रिप्स अग्रीमेंट म्हणतो आम्ही, ट्रेड रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी. तोपर्यंत सगळं वायपो बघत होतो, इथून पुढे WTO बघणार ट्रिप्सकडे. आणि मग ह्या ट्रिप्स अग्रीमेंट जोपर्यंत आधीच्या ज्या ट्रीटीज होत्या त्या बंधनकारक नव्हत्या, त्या एक गाईडलाईन होत्या, ते नाही पाळल्या तर काही व्हायचं नाही, म्हणजे एन्फोर्समेंट नव्हती. पण ट्रिप्स आल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्याला एन्फोर्समेंट होणार, ट्रेड सँक्शन्स होणार, व्यापारिक निर्बंध तुमच्यावरती घातले जाणार. आणि ह्या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीला जेव्हा तुम्ही ट्रेडशी, व्यापाराशी जोडता, कुठलाही देश व्यापाराशिवाय जगूच शकत नाही. तुम्हाला व्यापार करायचा आहे तर WTOचे मेंबर व्हा, WTOचे मेंबर व्हायचे तर ट्रिप्सवर सह्या करा. तर ते एक कोअर्शन होतं असं आपण म्हणूया. आणि ह्या सगळ्या बलाढ्य देशांनी ते सगळ्यांवर लादलं. ह्या ट्रिप्सवरती सह्या करण्यात सगळ्यात जास्ती विरोध करणाऱ्या देशांमध्ये एक भारत होता आणि दुसरा ब्राझील. पण आपल्याला शेवटी सोडायला लागलं ते आणि आपण त्याच्यावरती 1995मध्ये सही केली. काय होतं हे ट्रिप्स अग्रीमेंट? तर त्यांनी पाहिलेलं की आपण काय केलं आहे आणि कशामुळे आपलं एवढं बरं चाललं आहे ते सगळं थांबवायचं. त्यांनी असं म्हणलं की इथून पुढे तुम्ही कुठलंही डिस्क्रिमिनेशन पेटंट देताना करू शकत नाही. कुठलं डिस्क्रिमिनेशन भारत करत होता की फार्मामध्ये पेटंट फक्त प्रोसेसवर द्यायचं, बाकी सगळीकडे द्यायचं, हे चालणार नाही. प्रत्येक टेक्नॉलॉजीमध्ये प्रोडक्ट पेटंट द्यावंच लागेल. दुसरी गोष्ट, तुम्ही ह्याच्यावर 7 वर्ष देताय, 14 वर्ष देताय, चालणार नाही. कमीत कमी 20 वर्ष प्रत्येक गोष्टीवर पेटंट द्यावंच लागेल. ट्रिप्स सांगतं तुम्हाला मिनिमम लेवल ऑफ प्रोटेक्शन काय आहे, तुम्ही त्याच्या पुढे जाऊ शकता, कोणीच जात नाही ते सोडा. म्हणजे 20 वर्ष ट्रिप्स म्हणताय तर तुम्ही 25 वर्ष देऊ शकता, पण 19 वर्ष नाही देऊ शकत. तर हे सगळं ट्रिप्सवर सही केली की हे सगळं आलंच, हे सगळं फॉलो करणं आलं, आपल्यावरती बंधनकारक झालं. आणि भारतासारख्या देशांना, आपण भारताने 1995मध्ये ट्रिप्स अग्रीमेंटवर सही केली. भारतासारख्या देशांना, डेव्हलपिंग देशांना 10 वर्षाचा वेळ दिला गेला की अजून 10 वर्षामध्ये तुम्ही पूर्णपणे ट्रिप्सशी कंप्लायंट बना. कारण ट्रिप्सशी कंप्लायंट होण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीजवरचे कायदे बदलायला लागणार होते. पेटंटचा कायदा बदलायचा आहे, कॉपीराईटचा बदलायचं आहे, ट्रेडमार्कचा बदलायचं आहे. हे हळूहळू करा, ह्यासाठी तुम्हाला 10 वर्षाचा वेळ दिला जातो आहे. बाय 2005 इंडिया हॅज टू बी फुल्ली कंप्लायंट विथ ट्रिप्स. आणि हे आपण मान्य केलं आणि करावं लागलं. पण ट्रिप्स अग्रीमेंटमध्ये एक मजा पण होती, त्याच्यामध्ये काही फ्लेक्सिबिलिटीज होत्या. मी मराठीत त्याला धुसरता असं म्हटलं आहे की काही गोष्टी मुद्दाम सोडून दिल्या होत्या, जास्ती भाष्य केलं नाही त्याच्यावरती. सगळ्यात गमतीची गोष्ट अशी होती की इन्व्हेन्शन म्हणजे काय हेच ट्रिप्सनी सांगितलं नव्हतं. एकीकडे म्हणायचं की प्रत्येक फील्डमधल्या प्रत्येक इन्व्हेन्शनवरती पेटंट दिलं पाहिजे, पण मग इन्व्हेन्शन म्हणजे काय हे सांगितलंच नाही. किंवा अजून असं एक सांगून ठेवलं की प्रोटेक्शन दिलं पाहिजेच प्रत्येक गोष्टीला, पण जर पब्लिक हेल्थचा प्रश्न आला तर मग तुम्ही ते प्रोटेक्शन थोडं कमी करू शकता, असं म्हणून सोडून दिलं होतं.
अशा अजून अनेक फ्लेक्सिबिलिटीज होत्या औषधांसाठी ह्या महत्त्वाच्या. मग हे सगळ्याच्या मर्यादेत राहून आपल्याला आपला पेटंट कायदा बनवायचा होता. त्याशिवाय एक दोहा डिक्लरेशन ह्यामुळे काय केलं की जे ह्या ट्रेप्सच्या फ्लेक्सिबिलिटीचा वापर करून त्यांचे कायदे बनवायला लागले, त्यामध्ये त्यांनी असं घालून ठेवलं की समजा हेल्थ इमर्जन्सी आली, ह्याची साथ आली, त्याची साथ आली, तर आम्ही पेटंट प्रोटेक्शन काढून घेऊ. पण हे कायद्यांमध्ये घालायला लागल्यावर परत बलाढ्य देशांच्या पोटात दुखायला लागलं. तेव्हा दोहा जे आहे कतारमधलं, तिथे एक मिनिस्टरियल कॉन्फरन्स झाली आणि तिथे या सगळ्या थर्ड वर्ल्ड कंट्रीजनी मिळून परत एकदा रिटरेट केलं की ट्रिप्स अग्रीमेंट शुड ऑलवेज बी रेड इन लाईट ऑफ दोहा डिक्लरेशन, आणि जेव्हा जेव्हा पब्लिक हेल्थचा प्रश्न येईल तेव्हा ट्रिप्स बाजूला ठेवा. आणि पब्लिक हेल्थ क्रायसिस म्हणजे काय हे त्या त्या देशाला ठरवू द्या. हेल्थ इमर्जन्सी म्हणजे काय हे तो देश ठरवेल, तुम्ही नका ठरवू. कारण तुम्ही मग तुमच्याकडे ज्या इमर्जन्सी येतात त्या ठरवाल, पण आमच्याकडे वेगळे डिसीजेस आहेत, त्यामुळे ते आम्ही ठरवू. हे परत एकदा त्यांनी त्याची घोषणा केली. ह्यानुसार मग भारताने इकडे आपले पेटंट कायदे अमेंड करायला सुरुवात केली हळूहळू. आपण 3 अमेंडमेंट्स केल्या 1999मध्ये, 2002मध्ये आणि 2005मध्ये. आज आपण जो पेटंट कायदा वापरतो तो 2005चा कायदा होता. ट्रिप्समधल्या धुसरतांमध्ये राहून त्याचा अतिशय हुशारीने वापर आपल्या पेटंट कायद्यामध्ये केला गेला. अनेक देश असे होते ज्यांनी मोठ्या देशांचे पेटंट कायदे तसेचे तसे कॉपी पेस्ट केले, पण आपण ते केलं नाही. त्यातल्या फ्लेक्सिबिलिटीचा अतिशय खुबीने हुशारीने वापर आपण आपल्या पेटंट कायद्यात केला. 1999मधली जी अमेंडमेंट करण्यात आली त्यात आपण काय केलं की हे करणं गरजेचंच होतं, हे असं सांगण्यात आलं होतं आपल्याला करायचं आहे. तर एक मेल बॉक्स प्रोव्हिजन आपण दिली. मेल बॉक्स प्रोव्हिजन म्हणजे काय, तर आमच्या देशामध्ये प्रोडक्ट पेटंट कधी मिळायला लागणार आहे, 2005मध्ये. पण मग 1999मध्ये आम्ही आमच्या पेटंट ऑफिसमध्ये एक हायपोथेटिकल पोस्टाची पेटी तयार करू, हायपोथेटिकल मेल बॉक्स. ज्यांना ज्यांना त्यांचे पेटंट्स प्रायोरिटीने 2005मध्ये तपासले जायला हवेत त्यांनी त्यांचे पेटंट त्या बॉक्समध्ये टाकून ठेवा. 2005मध्ये आम्ही ते प्रायोरिटीनी एक्झामिन करू आणि मग द्यायचे की नाही ते ठरवू. दुसरी गोष्ट होती, ही फार वाईट होती, एक्सक्लुझिव्ह मार्केटिंग राईट्स. एक्सक्लुझिव्ह मार्केटिंग राईट म्हणजे त्या मेलबॉक्समध्ये एखाद्यानी समजा पेटंट टाकून ठेवलं आणि मग भारताशिवाय ज्या देशांमध्ये प्रोडक्ट पेटंट ऑलरेडी होतं त्या देशांमध्ये मला ऑलरेडी ह्या संशोधनाला 20-25 देशांमध्ये पेटंट मिळालं आहे असं दाखवलं तर मी एक्सक्लुझिव्ह मार्केटिंग राईटसाठी अर्ज करीन. म्हणजे तुमचं पेटंट जे 2005मध्ये तपासलं जाणार आहे ते तेव्हाचं तेव्हा बघू, पण आत्ता आम्हाला मोनोपली द्या. मोनोपली देण्यात आली आणि मग काय होईल की समजा मी 2002मध्ये मेलबॉक्समध्ये माझं पेटंट टाकलं आणि एक्सक्लुझिव्ह मार्केटिंग राईटसाठी अर्ज केला की मला मोनोपली मिळणार, मी ती वापरायची, हवं तेवढ्याला माझी गोष्ट विकायची. 2005मध्ये तो पेटारा उघडेल, मग ते नव्या बदललेल्या कायद्यानुसार एक्झामिन होईल आणि मग मिळेल किंवा नाही मिळणार. नाही मिळाला तर तो एक्सक्लुझिव्ह मार्केटिंग राईट काढून घेतला जाईल आणि मग जेनेरिक औषधं येतील बाजारात, असा तो प्रोव्हिजन होती. 2002मध्ये जी अमेंडमेंट झाली त्यांनी आपण सगळ्या संशोधनांवरची युनिफॉर्म टर्म ऑफ पेटंट 20 वर्ष केली. आणि फायनली जेव्हा 2005मध्ये अमेंडमेंट केली तेव्हा सगळ्या औषधांवरती प्रोडक्ट पेटंट इंट्रोड्यूस केले. त्यानंतर काही गोष्टी अजून ठेवल्या. मी तुम्हाला म्हणलं की ट्रिप्सनी सांगितलंच नव्हतं की संशोधन म्हणजे काय, कशाला संशोधन म्हणायचं. भारतीय पेटंट कायद्याने एक भला मोठा सेक्शन 3 जो म्हणतो तो पेटंट कायद्यामध्ये ठेवला घालून आणि त्यात व्हॉट वूड नॉट बी कन्सिडर्ड ॲज इन्व्हेन्शन्स फॉर द पर्पज ऑफ इंडियन पेटंट ॲक्ट अशी एक मोठी यादी करून घेतली की हे असेल, हे नॉव्हल असेल, नॉन ऑब्व्हियस असेल, इंडस्ट्रियली युजफुल असेल, पण ह्याला भारतीय पेटंट कायद्याप्रमाणे इन्व्हेन्शन म्हणत नाही आम्ही. का, कारण की हे फ्रीडम ट्रिप्सनीच दिलं. सो अशी एक भली मोठी यादी करून ठेवली सेक्शन 3मध्ये. त्यात एक सेक्शन 3D होता, त्याबद्दल आपण विस्ताराने बोलूया, औषधांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, तो घालून ठेवला. आणि प्री आणि पोस्ट ग्रँट अपोजिशनची सुविधा देऊन ठेवली. हे काय आहे तर बहुतेक सगळ्या देशांमध्ये जेव्हा तुम्ही पेटंट ग्रँट होतं त्यानंतर ते पब्लिश होतं. पेटंट एखाद्या इन्व्हेंटरला मिळाल्यानंतर ते पेटंट ऑफिसच्या जर्नलमध्ये छापलं जातं, ते सगळ्यांना मिळतं. आणि मग जेव्हा एखाद्याला असं वाटलं की अरे हे पेटंट चुकीचं दिलं गेलं आहे, मी हे प्रूव्ह करू शकतो की हे नॉव्हेल नाही आहे किंवा नॉन ऑब्व्हियस नाही आहे, तर मग मी अपोजिशन फाईल करते आणि मग ते पेटंट परत काढून घेता येऊ शकतं.
पण भारताच्या पेटंट कायद्यांनी गंमत अशी केली, जी कुठल्याही देशाच्या कायद्यात ही सोय नाही, की आपल्या पेटंट कायद्यामध्ये प्री ग्रँट आणि पोस्ट ग्रँट अपोजिशन्स आहेत. म्हणजे पेटंट ग्रँट व्हायच्या आधीच पब्लिश होतं आपल्याकडे, आणि ते पब्लिश झालं रे झालं. विशेषतः औषधावरचं पेटंट पब्लिश झालं की अनेक जेनरिक कंपन्या, ज्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या कॉम्पिटिटर आहेत त्या, आणि अनेक पेशंट सपोर्ट ग्रुप्स हे धडाधड अपोजिशन फाईल करतात त्या पेटंटवरती. मग त्या सगळ्या अपोजिशनची छाननी झाल्याशिवाय पेटंट दिलंच जात नाही. आता हे अनेकदा हे अपोजिशन्स चुकीचे असतात, पण कधी कधी खरेही असतात. आणि आपल्या पेटंट कायद्याचं असं म्हणणं होतं की ह्या लोकांनी पेटंट ऑफिसचे मित्र म्हणून मदत करावी आम्हाला. म्हणजे जे चुकीचे पेटंट्स आहेत ते आम्हाला द्यायचेच नाही. एकदा दिले गेले की मग परत ते अपोज करेपर्यंत त्या भावात ते विकले जाऊ लागतात, ते नको. म्हणून प्री ग्रँट अपोजिशन आणि परत दिलं गेल्यानंतरही अपोजिशन, असं दोन्ही आपल्या कायद्यामध्ये आहे. आणि ह्या सुविधा आपण किंवा ही कलमं आपण आपल्या 2005च्या पेटंट कायद्यात घातली. आता हा सेक्शन 3D काय होता आणि त्याच्यावरून काय किस्से झाले, त्याच्यावरून कसा दबाव आहे आपल्यावर, ते आपण बघूया. पण त्याआधी WHO दरवर्षी हे ह्युमन डेव्हलपमेंट इंडायसेस प्रसिद्ध करत असते, ते आपल्या देशाचे बघूया. हेल्थकेअर स्पेंडिंग इन पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर. मी आपल्यासारख्याच काही डेव्हलपिंग देश, चायना आणि ब्राझील, आणि दुसरीकडे डेव्हलप्ड US आणि UK ह्यांच्याशी कम्पेअर करून दाखवलं आहे. बघा, भारताचं निळा जो बार आहे तो पब्लिक सेक्टर स्पेंडिंग आहे. भारतात फक्त 30% पब्लिक सेक्टर स्पेंडिंग होतं आहे, बाकी सगळं आपल्या खिशातनं जात आहे. बाकीच्या देशांशी कंपॅरिझन करता हे अत्यंत खाली आहे. पर कॅपिटा ॲव्हरेज एक्सपेंडिचर ऑन हेल्थ ॲट ॲव्हरेज एक्सचेंज रेट. भारत कुठं आहे बघा, फक्त 44 US$ आपण खर्च करतो आहे हेल्थवर. बाकीच्यांचं स्पेंडिंग बघा किती आहेत. टोटल एक्सपेंडिचर ऑन हेल्थ ॲज अ पर्सेंट ऑफ GDP. भारत कुठं आहे बघा, 4.2 फक्त. बाकीच्यांचं किती आहे बघा, USचं किती आहे, ब्राझीलचं किती आहे, चायनाचं किती आहे. हे बघितल्यावर असं वाटतं की अरे आपण फारच मागासलेले आहोत, फारच थर्ड वर्ल्ड कंट्री आहोत की काय, असं वाटतं आपल्याला. शिवाय वी हॅव अ डबल बर्डन ऑफ डिसीजेस. म्हणजे आपले स्वतःचे होतेच इन्फेक्शियस डिसीजेस, मलेरिया, डायरिया, न्यूमोनिया, TB हे सगळे होतेच, आणि डेव्हलप्ड वर्ल्डचे पण आपण आता घेतलेत, कॅन्सर, डायबेटीस सगळे घेतलेत. त्यामुळे आपल्यावरती डबल बर्डन आहे डिसीजेसचं, आणि औषधांची गरज अर्थात खूप जास्त आहे. पण ह्याच्या कम्पॅरिझनमध्ये जर आपल्या फार्मा इंडस्ट्रीचं स्टॅटिस्टिक्स बघा, ते खूपच चांगलं आहे. म्हणजे आधीचं पाहिलं नाही आणि हे पाहिलं तर असं वाटतं की अरे बापरे, हा केवढा डेव्हलप्ड देश आहे. 3rd लार्जेस्ट इन द वर्ल्ड इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम, इंडियन फार्मा इंडस्ट्री. 13th इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू. भारतातून जेव्हा औषधं बाहेरच्या देशात एक्सपोर्ट होतात, आणि विशेषतः USला जेव्हा एक्सपोर्ट होतात, तेव्हा इथे बनवलेले प्लांट्स, जिथं ती औषधं बनतात ते मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स, हे US FDA अप्रूव्ड असायला लागतात. आणि US FDA जे लोक औषध निर्मिती क्षेत्रात काम करत आहेत त्यांना माहिती आहे की US FDAचं ऑडिट म्हणजे काय भयानक प्रकार असतो. इट इज अ नाईटमेअर. ते लोक राहायलाच जातात कंपनीत 4-4, 5-5 दिवस ऑडिट सुरू झालं की. तर असे US FDA अप्रूव्ड औषधं बनवणारे प्लांट्स USच्या बाहेर फक्त सगळ्यात जास्ती भारतात आहेत. USमध्ये असणारच अर्थात, पण भारतात आहेत. म्हणजे आपण फक्त थर्ड वर्ल्ड कंट्रीजला एक्सपोर्ट करत नाही आहोत, ह्या देशांनाही एक्सपोर्ट करतो आहे. इतके जास्ती की US FDAला परवडेन असं झालं त्यांचे इन्स्पेक्टर्स इथे सारखे पाठवायला. US FDAनी इंडियामध्ये ऑफिस स्थापलं आहे आता. इतकं जास्त ऑडिट्स त्यांना इथे येऊन करायला लागतात. तर हे जर पाहाल तुम्ही आधीचं न बघता, तर असं वाटतं की आपण फारच डेव्हलप्ड आहोत. आधीचं बघाल हे न बघता तर वाटतं आपण फारच वाईट आहोत. त्यामुळे आता मी जे म्हणलं की आपला सदरा आपल्याला बेतायचा आहे, तर भारतापुढची गोची वेगळीच आहे ना. त्यांना पूर्णपणे पब्लिकच्या फेवरमधला सदरा शिवता येतो, कारण त्यांची स्वतःची जेनरिक इंडस्ट्री आहे इतकी मोठी, ना अगदी त्यांच्यासारखं करता येतं, कारण आपण एवढं डेव्हलप नाही आहोत. त्यामुळे आपल्याला आपली फार्मा इंडस्ट्री जी जेनरिक आहे आणि आपले लोक ह्यांच्या फेवरमधला आपला पेटंट लॉ बनवायची गरज आहे. इंडियन पेटंट ॲक्ट जो होता 2005चा, त्याच्यामध्ये ट्रिप्सच्या फ्लेक्सिबिलिटीज कशा वापरल्या गेल्या होत्या. मी सांगितलं की एक सेक्शन 3 होता, त्यातला अतिशय महत्त्वाचा औषधांसाठी आहे सेक्शन 3D. हा सेक्शन 3D काय आहे हे समजण्यासाठी अजून एक भयानक प्रकार जो सगळ्या औषध कंपन्या करत असतात
तो आधी समजून घेऊया आणि मग सेक्शन 3Dकडे येऊया. याला म्हणतात पेटंट एव्हरग्रीनिंग, किंवा अतिशय गोड नाव त्याला आहे पेटंट लाईफ सायकल मॅनेजमेंट. म्हणजे काय हो, तर जेव्हा आज असं झालं आहे की मल्टीनॅशनल कंपन्यांनाच्या रिसर्च पाईपलाईन्स आता ड्राय होत चालले आहेत, काहीच नवीन सापडत नाही. नवीन सापडत नाही म्हणजे पेटंट नाही, पेटंट नाही म्हणजे मोनोपली नाही. मग आता काय करायचं, तर ते जेव्हा पेटंट एखाद्या औषधावरचं संपत येतं त्याच्या थोड्या दिवस आधी त्याच्यात एक बारीकसा बदल करतात आणि त्याच्यावरती परत पेटंट फाईल करतात. म्हणजे एक उदाहरण देते मी. व्हॅनलाफॅक्सिन नावाचं एक अँटी डिप्रेसंट आहे, वायथ या कंपनीचं आहे ते. समजा त्याच्यावरचं पेटंट जानेवारी 2007मध्ये संपणार आहे. ह्याचा अर्थ फेब्रुवारी 2007मध्ये जेनेरिक औषधं येतील व्हॅनलाफॅक्सिनचे आणि त्याच्या किमती धडाधड खाली होतील. किती खाली येतात किमती? ओरिजिनल किमतीच्या 2 ते 3% एवढी उरते किंमत. म्हणजे 100 रुपयाचं औषध 3 ते 5 रुपयाला मिळायला लागतं, किंवा त्याहूनही कमी, जास्तच सांगते मी, इतकं खाली येतं. तर मग हे काय करणार की जानेवारी 2007मध्ये त्यांना माहिती आहे की त्यांचं पेटंट एक्सपायर होणार आहे. त्याच्या 1.5-2 वर्ष आधी ते असं म्हणणार की नाही नाही, खरं ना काय होतं, व्हॅनलाफॅक्सिन घेतलं ना की ते जेव्हा आपल्या शरीरात मेटाबोलाइज होतं तेव्हा त्याचं डेसव्हॅनलाफॅक्सिन नावाचा एक पदार्थ बनतो बरं का. आणि खरं तर तो डेसव्हॅनलाफॅक्सिनच इफेक्टिव्ह आहे. आणि मग आता आम्ही डेसव्हॅनलाफॅक्सिनवरती पेटंट फाईल करतो आहे. आणि बरं, अर्थात व्हॅनलाफॅक्सिनचं पेटंट मारणारच आहे, पण मग डॉक्टर्सकडे त्याचं मार्केटिंग असं केलं जातं की दॅट इज नॉट इफेक्टिव्ह, दिस इज इफेक्टिव्ह, तुम्ही आता हे नका लिहू, हे लिहा. आणि मग डॉक्टर ते लिहायला लागतात. डॉक्टर ते लिहायला लागले की पेटंट मरतच नाही. आणि वर्षानुवर्ष मोनोपली प्राईसमध्ये आपण वेड्यासारखं ते घेत राहतो. आपल्याला समजतच नाही हे कधी की असं होतं आहे. आणि ह्याला एक अतिशय गोड नाव दिलेलं आहे त्यांनी, पेटंट एव्हरग्रीनिंग किंवा पेटंट लाईफ सायकल मॅनेजमेंट. काय प्रमाण आहे या पेटंट एव्हरग्रीनिंगचं बघा. फ्रान्समध्ये 1981 ते 2004मध्ये 3096 नवे प्रोडक्ट पेटंट्स दिले औषधांवरचे. यातले 68% काहीही नवे नव्हते आधी असलेल्यापेक्षा. बेअरली 5% ऑफ न्यूली पेटंटेड ड्रग्ज इन कॅनडा आर ब्रेक थ्रू. Out of over 1,000 new drugs approved by US FDA between 1989 to 2000, over 3/4 म्हणजे 750 एव्हरग्रीन असतात 1000पैकी. आणि त्याला ते मागतील तेवढी किंमत आपण देतो. त्याचं काहीही क्लिनिकल ॲडव्हान्टेज आपल्याला मिळत नाही आहे, तरी आपण ते तेवढ्या जबरदस्त किमतीला घेतो. हे इतकं आहे की 20 वर्षात ज्या औषधावरचं पेटंट मरायला हवं होतं ते एव्हरग्रीनिंगमध्ये 68 वर्ष जिवंत ठेवलं. आणि तेवढे वर्ष आपण त्या मोनोपली प्राईसमध्ये ते औषध विकत घेतलं, कारण आपल्याला कळतच नाही यातलं काय. मग हे थांबवण्याचा एक अत्यंत जालीम उपाय भारताच्या पेटंट कायद्यामध्ये आहे, जो जगात कुठेही नाही. जगातल्या कुठल्याही देशाच्या पेटंट कायद्यामध्ये असा सेक्शन नाही, ज्याला सेक्शन 3D असं म्हटलं जातं. अत्यंत वादाच्या भोवऱ्यात सध्या सापडलेला आहे. सेक्शन 3D म्हणजे काय की सेक्शन 3D असं म्हणतो, त्याचं ड्राफ्ट तुमच्यासमोर आहे, पण तो असं म्हणतो की जर तुम्ही एखाद्या औषधाचा नवीन फॉर्म बनवला, एनी न्यू फॉर्म ऑफ अ ऑलरेडी एक्झिस्टिंग सबस्टन्स इज नॉट पेटंटेबल इन इंडिया अनलेस इट शोज सिग्निफिकंट एन्हान्समेंट इन एफिकसी. जर तो पुरेसं थेरप्युटिकली चांगलं काम करतो आहे हे दाखवता आलं तुम्हाला, तरच तुम्हाला पेटंट मिळेल. आणि न्यू फॉर्म म्हणजे काय 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 करतात औषध कंपन्या, तुम्ही बघितलं असेल की एका औषधाचे वेगळे सॉल्ट फॉर्म्स अवेलेबल असतात मार्केटमध्ये. म्हणजे डायक्लोफेनॅक डायएथिल अमोनियम, डायक्लोफेनॅक सोडियम, डायक्लोफेनॅक पोटॅशियम. मेन मॉलिक्यूल फक्त डायक्लोफेनॅक आहे. त्याचे वेगळे सॉल्ट आपण का बनवतो, ते पटकन विरघळावे म्हणून. कारण सॉल्ट बनवणं हे अतिशय ऑब्व्हियस आहे. फॉर अ पर्सन ट्रेंड इन द फील्ड ऑफ मेडिसिनल केमिस्ट्री इट इज ऑब्व्हियस. आणि खरं तर बाकीच्या देशांनी ज्यांच्याकडे सेक्शन 3D नाही त्यांनी नॉन ऑब्व्हियसनेस क्रायटेरियावरती ते द्यायला नकोत पेटंट. पण मग त्या देशांनी त्यांचा तो नॉन ऑब्व्हियसनेसचा जो बार आहे तो किती वर ठेवायचा किंवा खाली आणायचा हे ते देश ठरवतात. आणि तो बार अनेक डेव्हलप्ड देशांनी, ज्यांना फार्मा कंपन्यांच्या फेवरमध्ये काम करायचं आहे, अत्यंत खाली आणलेला आहे. अमेरिकन कोर्ट स्वतःच असं एकदा म्हणालेलं की एनिथिंग अंडर द सन मेड बाय मॅन इज पेटंटेबल इन द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तर ते इतकं लूज आहे आणि ते सब्जेक्टिव्ह आहे. मी सांगितलं की नॉन ऑब्व्हियसनेस हा अतिशय सब्जेक्टिव्ह क्रायटेरिया, म्हणून भारताच्या कायद्याला ह्या सेक्शन 3Dची गरज होती.
आणि जर तुम्ही कुठल्याही एखाद्या औषधाचा नवा फॉर्म बनवला, नवा सॉल्ट बनवला, नवा आयसोमर बनवला, नवा पॉलिमॉर्फ बनवला, त्याला रॅसेमिकली रिझॉल्व, तुम्ही पाहिलं असेल सेट्रिझिन आलं, मग लेवोसेट्रिझिन आलं वगैरे वगैरे, त्यामध्ये जर तुम्ही पेशंटला त्याचा उपयोग होतो आहे, त्याचा आजार क्युअर करायला असं तुम्हाला दाखवता आलं, आणि ते कसं दाखवणार? क्लिनिकल डेटामध्ये. ते जर दाखवता आलं तुम्हाला तरच तुम्हाला पेटंट मिळेल, नाही तर पेटंट मिळणार नाही. हा अतिशय महत्त्वाचा कायदा आहे भारताच्या पेटंट ॲक्टमधला. हे आपण पाहिलं. आता ह्याच्यावरती घडलेला 2012-13च्या काळामधला हा अत्यंत महत्त्वाचा खटला, ज्याच्यामुळे प्रचंड दुराळा भारताविरुद्ध सगळ्या जगभरात उडाला, अजूनही उडतो आहे. ग्लिवेक नावाचं हे औषध आहे. नोवार्टिस नावाचं एक जायंट कंपनी आहे, बिग फार्मा, तुम्हाला माहिती आहे, स्विस कंपनी आहे. नोवार्टिसचं हे औषध होतं ग्लिवेक नावाचं. ग्लिवेक हे त्याचं ब्रँड नेम आहे आणि मुख्य औषधाचं नाव आहे इमॅटिनिब मेसायलेट. इमॅटिनिब मेसायलेट हा अतिशय ब्रेकथ्रू मॉलिक्यूल होता नोवार्टिसचा, CML वरती, म्हणजे क्रिटिकल मायलोजिनस ल्युकेमिया, एक प्रकारचा ब्लड कॅन्सर, त्याच्यावरती काम करणारा हा मॉलिक्यूल. ह्याची स्टोरी अतिशय इंटरेस्टिंग आहे. यांनी काय केलं नोवार्टिसनी, 1980मध्ये कधीतरी त्यांना इमॅटिनिब हा मेन मॉलिक्यूल सापडला. त्याच्यावरती 93-94च्या सुमारात जिथे जिथे शक्य होतं तिथे तिथे त्यांनी पेटंट घेतलं. तेव्हा भारतामध्ये प्रोडक्ट पेटंट मिळत नव्हतं. त्यानंतर ह्यांनी त्याचा एक सॉल्ट बनवला, इमॅटिनिब मेसायलेट नावाचा. सॉल्ट बनवणं, आज मी पुन्हा पुन्हा सांगते की सॉल्टमुळे फक्त त्या औषधाची सॉल्युबिलिटी वाढते, पोटात गेल्यानंतर ते पटकन डिझॉल्व्ह होतं, आणि ते थोडंफार केमिस्ट्री येणाऱ्या माणसासाठी अत्यंत ऑब्व्हियस आहे, पण तरी ते सॉल्ट बनवला. त्यानंतर काय केलं की मग असं म्हटलं की अरे नाही, इमॅटिनिब मेसायलेट आहे ना, ह्याच्यामध्ये 3-4 प्रकारचे क्रिस्टल फॉर्म्स बनतात. आता क्रिस्टल्स हे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये अस्तित्वात असतात, थोडं फिजिक्स येणाऱ्या सगळ्या, केमिस्ट्री येणाऱ्या सगळ्या माणसांना हे माहिती आहे. आणि ते वेगळे वेगळे जे पॉलिमॉर्फ्स असतात ते सेपरेट केले. मग त्यातला असं सांगितलं की बीटा क्रिस्टलाइन फॉर्म जो आहे ना इमॅटिनिब मेसायलेटचा, तो अत्यंत इफेक्टिव्ह आहे CML वरती. आणि मग आता आम्ही त्याच्यावर पेटंट फाईल करतो. म्हणजे हा पेटंट एव्हरग्रीनिंगचा सरळ अटेम्प्ट होता. जेव्हा हा दुसरं पेटंट फाईल केलं, ह्या औषधावरती, ह्या बीटा क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ इमॅटिनिब मेसायलेटवरती 44 देशांनी पेटंट देऊन टाकलं नोवार्टिसला. इमॅटिनिबवर पेटंट असतानाही. खरं तर बीटा क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ इमॅटिनिब मेसायलेट हा ऑब्व्हियस होता इमॅटिनिबवर बनवणं, पण तरी 44 देशांनी दिला. नोवार्टिसनी 2003मध्ये, आपल्याकडे प्रॉडक्ट पेटंट सुरू झाले 2005मध्ये, पण मी सांगितलं तुम्हाला की आधी मेलबॉक्स आणि EMR होते. तर 2002मध्ये भारताच्या मेलबॉक्समध्ये हे पेटंट टाकलं, इमॅटिनिब मेसायलेटचा बीटा क्रिस्टलाइन फॉर्म, आणि त्याच्यावरती एक्सक्लुझिव्ह मार्केटिंग राईटसाठी पण ॲप्लिकेशन केलं, जे आपल्याला द्यायला लागलं त्यांना. आणि मग नोवार्टिस हे औषध भारतामध्ये विकायला लागला, बीटा क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ इमॅटिनिब मेसायलेट. किंमत किती होती एका सायकलची थेरपीच्या? 1,20,000 रुपये. त्यानंतर 2005मध्ये हा पेटारा उघडला. जेव्हा प्रोडक्ट पेटंट द्यायला लागलो आपण, हा पेटारा उघडला आणि भारताच्या नव्या पेटंट कायद्याप्रमाणे हे पेटंट एक्झामिन झालं. या कायद्यामध्ये सेक्शन 3D होता. सेक्शन 3Dनुसार इमॅटिनिब बीटा क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ इमॅटिनिब मेसायलेट वॉज कन्सिडर्ड अ न्यू फॉर्म ऑफ ऑलरेडी एक्झिस्टिंग सबस्टन्स. मग त्याच्यावर पेटंट केव्हा मिळेल? जेव्हा तुम्ही थेराप्युटिक बेनिफिट दाखवाल. त्यांना सांगितलं दाखवा थेराप्युटिक बेनिफिट, क्लिनिकल ट्रायल्स दाखवा, जो नव्हताच. त्यांनी काय दाखवलं की बीटा क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ इमॅटिनिब मेसायलेट ना साठवायला सोपा पडतो, स्टोरेज इज इझी, कारण तो स्टेबल आहे. मग दुसरं सांगितलं की त्याच्या टॅबलेट ना, त्याची कॉम्प्रेसिबिलिटी छान आहे, त्याच्यामुळे टॅबलेट जास्ती छान बनतात. पेटंट ऑफिस म्हणाला थेराप्युटिक बेनिफिट दाखवा, की इमॅटिनिब जसं कॅन्सर क्युअर करतं त्यापेक्षा चांगलं क्युअर होणार आहे का दाखवा. काहीही डेटा नव्हता. त्यामुळे हे पेटंट रिवोक झालं, भारतामध्ये हे पेटंट रिवोक झालं. आणि तेव्हा भारताने आणि भारताच्या पेटंट कायद्यांनी सगळ्या बिग फार्मा लॉबीच्या शेपटावरती पहिला पाय ठेवला. ह्याच्यावरती प्रचंड धुराळा जगभर उडाला की हाऊ डेअर यू डू दॅट. 44 देशांनी आम्हाला पेटंट दिलं आणि तुम्ही देत नाही म्हणजे काय, तुम्ही कोण लागून गेले एवढे. तो सेक्शन 3D काढून टाका तुमच्या पेटंट ॲक्टमधला. ह्याच्यामुळे चिडून नोवार्टिसनी भारताच्या संघराज्यावर
अनेक प्रकारचे खटले केले. त्याच्यामधला एक खटला असा होता की भारताच्या पेटंट कायद्यामधला सेक्शन 3D हा अनकॉन्स्टिट्युशनल आहे, तो काढून टाका. दुसरं असं म्हणणं होतं की आम्हाला पेटंट दिलंच गेलं पाहिजे कारण थेराप्युटिक बेनिफिट आहे, पण तो दाखवता आला नाही. आणि तिसरं असं म्हटलं की सेक्शन 3D भारताच्या पेटंट कायद्यामधला हा ट्रिप्स कॉम्प्लायंट नाही, ट्रिप्सनुसार तो चुकीचा आहे. असे 3 खटले भारतावरती केले. मग त्याचा हायकोर्टात लागला आणि फायनली 2012मध्ये ह्या सुप्रीम कोर्टामध्ये ह्याचा निकाल लागला. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तो 100% कॉन्स्टिट्युशनल आहे, त्याबद्दल काहीच वाद नाही. तुम्हाला पेटंट मिळणार नाही कारण तुम्हाला थेराप्युटिक बेनिफिट दाखवता आलेला नाही. राहिला तिसरा प्रश्न की तो ट्रिप्सशी कॉम्प्लायंट नाही आहे म्हणताय ना तुम्ही. ट्रिप्स कुठे आम्ही बनवलं आहे? ट्रिप्स इज नॉट मेड बाय इंडिया. त्यामुळे भारताच्या सुप्रीम कोर्टाला ट्रिप्सबद्दल निर्णय देण्याचं ज्युरिस्डिक्शनच नाही. तुम्हाला जर त्याबद्दल प्रश्न आहे तर तुम्ही WTOची डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी आहे, एन्फोर्समेंट मेकॅनिझम आहे, तिकडे जा. त्यांना सांगू द्या की भारताचं सेक्शन 3D हा ट्रिप्स कम्प्लायंट नाही आहे. त्यांनी सांगितलं तर तो आम्ही काढू, काही प्रॉब्लेम नाही, सांगा. आता डिस्प्यूट सेटलमेंट बॉडीमध्ये कोण जाऊ शकतं? तर नोवार्टिस नाही जाऊ शकत. स्वित्झर्लंडला भारताला न्यायला लागतं तिथे. स्विस गव्हर्नमेंटनी सांगितलं की आम्ही काही जाणार नाही. आणि ह्याचं कारण हे होतं की हे माहीत होतं सगळ्यांना की भारताचा सेक्शन 3D हा 100% ट्रिप्स कम्प्लायंट आहे. मग आपण जर तिथे गेलो आणि डिस्प्यूट सेटलमेंट बॉडीने सांगितलं की तो कम्प्लायंट आहे, की ते सगळे करतील ना. सगळे देश त्यांच्या कायद्यांमध्ये असा सेक्शन 3D घालायला लागतील. कॉपी कॅट ॲक्ट्स जे खरं तर सुरूच झालं होतं, इंडोनेशियामध्ये आहे, अर्जेंटिनामध्ये आहे, थायलंडनी केलेला आहे त्या प्रकारचा कायदा, भारताचं बघून केलेला आहे. आणि मग हे जर त्यांनीच सांगितलं असतं, जी हायेस्ट ऑथॉरिटी आहे, की हा कॉम्प्लायंट आहे, तर मग सगळेच करायला लागतील. त्यामुळे तिकडे जाऊच नका, पण फक्त इकडे बोंबाबोंब करा की तो नाही आहे, कॉम्प्लायंट नाही आहे, तो काढायला पाहिजे, भारताने तो काढून टाकायला पाहिजे वगैरे, असा प्रचंड धुराळा उठवणं चालू झालं. अजून एक महत्त्वाची प्रोव्हिजन भारताच्या पेटंट कायद्यामध्ये कंपल्सरी लायसन्सची आहे. मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा अशी एखादी कंडिशन उद्भवते की पेटंटेड प्रॉडक्ट परवडणंच शक्य नाही लोकांना, एखादी हेल्थकेअर इमर्जन्सी आहे, समजा कशाची तरी साथ आली खूप मोठी, किंवा मग एखादं औषध पेटंटेड आहे पण ते मिळतच नाही आहे बाजारात, पेटंट घेऊन ठेवलं आहे, मोनोपली घेऊन ठेवली आहे, अवेलेबलच करत नाही आहेत, म्हणजे तुम्ही बनवायचं नाही आणि आम्ही बनवणार नाही, लोकांना मरू द्या, असं जर असेल तर. किंवा तिसरी गोष्ट म्हणजे जर ते औषध एक्झॉर्बिटंटली प्राईस्ड असेल तर. अशा 3 कंडिशनमध्ये भारताचं गव्हर्नमेंट पेटंटवरती कंपल्सरी लायसन्स इश्यू करू शकतं. म्हणजे काय की समजा मी एक फार्मा कंपनी आहे आणि माझं असं पेटंट आहे एखाद्या औषधावर, आणि ज्या बाबतीत ह्या 3 पैकी एक परिस्थिती उद्भवली आहे, तर भारताचा गव्हर्नमेंट किंवा भारतातली एखादी जेनेरिक कंपनी मला येऊन म्हणेल की तुम्हाला काही हे जमत नाही आहे स्वस्तात विकायला, किंवा तुम्ही ते अवेलेबल करू देत नाही, ते आम्ही करतो, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला एवढी रॉयल्टी देतो, आम्हाला ते बनवू द्या. ह्याला म्हणतो व्हॉलंटरी लायसन्स. पण जर हे व्हॉलंटरी लायसन्सच्या वाटाघाटी गडगडल्या, त्यातनं काही सक्सेसफुल झालं नाही, तर मग ती कंपनी, जेनेरिक भारतीय कंपनी, गव्हर्नमेंटला सांगते की आम्हाला आता ह्याच्यावर कंपल्सरी लायसन्स इश्यू करून द्या आणि आता आम्ही हे स्वस्तात बनवून विकतो. ही एक प्रोव्हिजन भारताच्या पेटंट कायद्यामध्ये फार वर्षापासून होती आणि इनफॅक्ट जगाच्या सगळ्या पेटंट कायद्यांमध्ये कंपल्सरी लायसन्सची प्रोव्हिजन आहे. पण आता मी टोकियोमध्ये त्यांनी दाखवलं की मी जॅपनीज पेटंट कायदा शिकत होते, तिथे मी ज्या पेटंट ऑफिसमध्ये काम करत होते त्यांनी सांगितलं की आमच्याही पेटंट कायद्यामध्ये कंपल्सरी लायसन्सची प्रोव्हिजन आहे, पण मग आम्ही अमेरिकेशी त्यानंतर बायलॅटरल ॲग्रीमेंट करून टाकले की तुम्ही आमच्या प्रोडक्टवर कंपल्सरी लायसन्स इश्यू करू नका, आम्ही तुमच्यावर करणार नाही. पण हे नाही आहे भारतात. आणि हा जो ज्याला मी ह्याला नेहमी बुजगावणं म्हणायचे, मी जोपर्यंत 2013पर्यंत माझ्या कॉलेजमध्ये हा ॲक्ट शिकवायचे तेव्हा मी सांगायचे की कंपल्सरी लायसन्स नावाचं एक बुजगावणं, एक स्केअरक्रो आहे आपल्या पेटंट ॲक्टमध्ये. कदाचित हा आहे आणि त्यामुळे आपल्यावरती होऊ शकतं हे कधीतरी ग्रँड म्हणून घाबरून लोक राहतात मर्यादेत, पण ते कधी आजपर्यंत वापरलं नाही आहे असं मी सांगायचे. आणि मग 2013मध्ये भारताने आपलं पहिलं कंपल्सरी लायसन्स ग्रँट केलं. आय थिंक माझ्या स्लाईड त्यातनं डिलीट झाल्या आहेत, मी सांगते तुम्हाला की पहिल्यांदी हा ग्लिवेकचा खटला झाला. बायर नावाची परत एक मोठी बिग फार्मा, आणि त्यांनी एक सोराफेनिबटोसायलेट नावाचं औषध शोधून काढलं जे अतिशय इफेक्टिव्ह आहे लिव्हर आणि किडनीच्या कॅन्सरवरती. ह्याच्यावरती भारताने त्यांना पेटंट दिलं.
पेटंट दिल्यानंतर काय किंमत असेल ह्या औषधाची? 3,20,000 रुपये एका सायकलची कॉस्ट. वर्षाच्या ट्रीटमेंटची कॉस्ट 34 लाख रुपये. ॲव्हरेज भारतीयाच्या उत्पन्नाच्या 50 पट. शिवाय सोराफेनिक हे औषध मिळतच नव्हतं. काही मेट्रोजमध्ये थोडंफार मिळायचं, बाकी ठिकाणी मिळतच नव्हतं आणि किंमत इतकी जास्त होती. नॅटको फार्मा ही एक जेनेरिक कंपनी आहे हैदराबाद इथे. नॅटकोनी बायरकडे गेले, त्यांना सांगितलं की आम्हाला हे विकू द्या, आम्ही तुम्हाला 8-9% रॉयल्टी देतो. रॉयल्टीवरून ते बोलली फिसकटली. 6-7 महिने प्रयत्न केला वाटाघाटींचा, ती फिसकटली. नॅटको फार्मानी शेवटी भारतीय पेटंट ऑफिसकडे अर्ज केला की ह्याच्यावरती आम्हाला कंपल्सरी लायसन्स पाहिजे, इश्यू करा. का? कारण किंमत प्रचंड आहे आणि मिळत पण नाही आहे. आणि भारताने आपलं पहिलं कंपल्सरी लायसन्स, खूप मोठ्या हिमतीची गोष्ट होती ही, की पहिलं कंपल्सरी लायसन्स त्यानंतर लगेच 2013मध्ये ह्या औषधावरती ग्रँट केलं. दुसऱ्यांदा पाय ठेवला शेपटीवरती. आणि मग जोरदार लॉबिंग भारताच्या विरोधात सगळ्या मोठ्या देशांमध्ये सुरू झालं. 3 गोष्टी अत्यंत खुपतायत आपल्या पेटंट ॲक्टमधल्या. एक तर हा सेक्शन 3D काढा, नको. कंपल्सरी लायसन्सची प्रोव्हिजन काढून टाका. आणि हे जे प्री ग्रँट अपोजिशन आहे ना तुमचं, ज्यामुळे आमचे पेटंट ग्रँट व्हायला खूप वेळ लागतो आणि मग तोपर्यंत तुमचे जेनरिक विकत बसतात, ते स्वस्तात, ते काढून टाका. या 3 गोष्टी आम्हाला तुमच्या पेटंट कायद्यात नकोत. आणि ह्याच्यावरून प्रचंड प्रेशर भारतावरती आणलं जात आहे. मोदीजींची जी पहिली व्हिजिट झाली US ओबामा असताना, तेव्हाच्या व्हिजिटमध्ये हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता चर्चेमधला, जो कुठेच मीडियात आला नाही. कारण कदाचित त्याला काहीच TRP नाही आहे. म्हणजे अगदी त्यांनी कुठलं ते उपास करत होते नवरात्रीचे, मग त्यांनी कसं काहीच खाल्लं नाही, त्यांनी एक चांदीचा ग्लास नेला होता, त्यातनंच ते पाणी प्यायचे, हे सगळं दाखवलं आपल्याला. पण हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मात्र दाखवली नाही. मीडिया काहीच बोललं नाही. कदाचित TRP नाही म्हणून किंवा कदाचित समजलंच नाही म्हणून ह्याबद्दल काहीही भाषण झालं नाही. ओबामा गव्हर्नमेंटमधल्या 100 सिनेटर्सनी ओबामांना असा अर्ज दिला की भारताला ताबडतोब प्रेशर आणून हे 3 गोष्टी काढायला सांगा. हे 100 सिनेटर्स कोण होते? ज्यांच्या इलेक्शनचा खर्च बिग फार्मानी स्पॉन्सर केला होता. सगळीकडे तेच आहे. तर असा प्रकारचं, किंवा ह्यांनी मगाशी सांगितलं की 39 USTR म्हणजे युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह अशी एक संस्था आहे, जी जगातल्या सगळ्या देशांचं एक IP कोशंट दरवर्षी पब्लिश करत असते. आता IP कोशंट पब्लिश करते म्हणजे काय? समजा मी एक शिक्षिका आहे आणि माझ्या वर्गातल्या 60 मुलांनाचे नंबर मी लावते, तर मी अनबायस्ड असते ना, मी परीक्षेला नाही बसले म्हणून मी ते करू शकते. पण अमेरिका स्वतः एक देश आहे, त्यांची स्वतःची एक पेटंट पॉलिसी आहे. तर USTRला हे रँकिंग लावायचा अधिकार कोणी दिला? कुठल्या तरी अनबायस्ड गोष्टी ऑर्गनायझेशननी ते करायला पाहिजे. सो USTR ऑब्व्हियसली ते रँकिंग असं लावतं की कुठल्या देशाचे पेटंट कायदे त्यांना अधिक सोयीचे आहेत ते वर, ज्यांना आवडत नाहीत ते खाली. त्यामुळे जसं त्यांनी सांगितलं की 38 देशात भारताचा क्रमांक 37वा होता. सगळ्या न्यूजपेपर्सनी ते छापलं की ही किती लांछनास्पद गोष्ट आहे भारतासाठी. मी म्हणेन अभिमानाची गोष्ट आहे की आपण त्या प्रेशरला बळी पडत नाही आहोत आणि आपण हे असर्टिव्हली ठाणपणे सांगतोय की तुमचे IP पॉलिसीज गेल्यात तेल लावत, आम्ही आमच्या लोकांचा विचार आधी करणार आहोत. आणि हे अमेरिकेनी जर असं गेले 4 वर्ष अमेरिका भारताला प्रायोरिटी वॉच लिस्टमध्ये लिस्ट करते आहे. ह्या IP इंडेक्समध्ये एक स्पेशल 303 नावाचा रिव्ह्यू ते करतात सगळ्या देशांच्या IP पॉलिसीजच्या, आणि जे त्यांचं ऐकत नाहीत त्यांना खाली टाकतात. जर सतत ब्लॅकलिस्ट केलं गेलं तर ट्रेड सँक्शन्सची भीती असते. गेले 3 वर्ष त्यांनी कंटिन्युअसली आपल्याला तसं केलं आहे. आणि भारताने जे अत्यंत असर्टिव्हली आपलं धोरण मांडलं होतं ते आता डळमळीत व्हायला लागले की काय, अशी भीती देशातल्या सगळ्या IP स्कॉलर्सना आता वाटायला लागली आहे. ह्याचं कारण असं की आत्ताच जे नुकतंच IP पॉलिसी मागच्या वर्षी आपली डिक्लेअर झाली, त्यात असं सांगितलं गेलं आहे की भारत एक IP वर्किंग ग्रुप स्थापन करेल. ह्या IP वर्किंग ग्रुपमध्ये अमेरिकेचे आणि भारताचे स्कॉलर्स असतील. ते भारताच्या पेटंट पॉलिसीचा विचार करतील आणि मग त्यांनी दिलेली सजेशन्स आम्ही मान्य करू. का अमेरिकेचे स्कॉलर का हवेत आपल्याला? आपल्याकडे भरपूर स्कॉलर्स आहेत. पण मग अमेरिकेचे स्कॉलर्स त्यांना हवं तसं चेंजेस सांगतील आणि मग ते तुम्ही ऐकणार आहात का? जेव्हा भारताने हे डिक्लेअर केलं तेव्हा अर्थात हे आपला IP इंडेक्स वर जाणार आता पुढच्या वर्षी.
पण ॲट द सेम टाईम जगभरातल्या ज्या गरीब देशांना औषधं मिळावीत, ॲक्सेस टू मेडिसिनवरती काम करणाऱ्या संस्था आहेत, त्यांचे आपल्याकडे कम्युनिकेशन्स व्हायला लागले की प्लीज असं नका करू. कारण जगातल्या सगळ्या थर्ड वर्ल्ड कंट्रीजना क्वालिटीची जेनेरिक औषधं भारत पुरवतो आणि तुम्ही पण जर हे सोडून दिलं तर मग कोण करणार. तर अशा मोठ्या द्विधा मनोवस्थेमध्ये आपण आणि आपला देश सध्या अडकलेलो आहोत. भारताचं हे काम किती मोठं आहे. जनरली आपल्याला बघा आपल्या देशामध्ये कसं काही बरं चाललेलं नाही आहे हेच सारखं बोलायला आवडतं. हे नाही हो, ट्रॅफिक नाही, हे पण हे चांगलं आहे हे आपल्याला माहीत नाही आहे. हा जो आपली पेटंट पॉलिसी आहे ह्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही. ह्याचं एक उदाहरण म्हणून मी एक क्लिप दाखवणार आहे तुम्हाला, पण त्याआधी मी थोडंसं सांगते की ती क्लिप कशाबद्दल आहे. 1990 ते 2000च्या दशकामध्ये आफ्रिकेमध्ये प्रचंड मोठी एड्सची साथ आली. किती मोठी होती ही साथ ह्याचा आपल्याला काही अंदाज पण नाही आहे, पण इट इज कन्सिडर्ड ॲज लार्जेस्ट जिनोसाइड ऑफ मॅनकाइंड. इतके लोक तिथे मेले की आपल्याला कल्पनाच नाही आहे. पण बिचारे ते काळे होते, त्यामुळे डेव्हलप वर्ल्डला त्याच्याबद्दल काहीच स्वारस्य नव्हतं. एड्स हा ओरिजिनेटच झाला तिथे आणि प्रचंड प्रमाणामध्ये पसरला. मग एड्स कशामुळे होतो सगळ्यांना माहिती आहे, मग त्यांनी करावंच कशाला असं वगैरे हा प्रश्न वेगळा आहे. पण इतके लोक तिथे मरत होते की आफ्रिकन कंट्रीज पुढे एक वासून प्रश्न उभा होता की आई वडील मरून जात आहेत आणि प्रचंड अनाथ मुलं राहत आहेत, त्यांचं करायचं काय, त्यांना कुणी सांभाळायचं. ऑर्फन्सचा खूप मोठा प्रश्न होता. तिथे चालू असलेला एकमेव फ्लॉरिशिंग धंदा होता कॉफिन्स बनवायचा. कारण इतकी लोक रोज मरायची, एकाला पोचवून आलं की दुसरा हजर, असा भयंकर प्रकार तिथे चालू होता. एड्सवरती काम करणारे जे अँटी रेट्रोव्हायरल औषधं असतात ती जस्ट थोड्या दिवसांपूर्वी अमेरिकेमध्ये उदयाला आली होती. त्यांनी एड्स बरा होत नाही, पण एड्सचा पेशंट वर्षानुवर्ष जिवंत राहू शकतो ती औषधं घेऊन. ती सगळी औषधं अमेरिकेत होती. आफ्रिकन कंट्रीजमध्ये इंडस्ट्रियलायझेशन काहीच नाही. ते ह्या सगळ्या GSK म्हणा, फायझर म्हणा, बेअर म्हणा, सगळ्यांना सांगत होते की अरे ती औषधं आम्हाला द्या, आमची लोकं मरत आहेत तुम्ही. कारण मिळत होती अर्थात, पण इतक्या जास्त किमतीला होती की कुठलाही ॲव्हरेज गरीब आफ्रिकन ते घेऊ शकत नव्हता. ती आम्हाला प्राइजेस कमी करून द्या, आमची लोकं मरत आहेत. फार्मा कंपन्यांच्या प्रमुखांनी दिलेली उत्तर आहेत त्या क्लिपमध्ये. आम्ही ज्यांना परवडतील त्यांच्यासाठी ते प्रोडक्ट्स बनवतो आहे. ज्यांना परवडतील त्यांनी घ्या, नसतील परवडत तर मरा, वी डोंट केअर. आणि अशा परिस्थितीमध्ये भारताची सिप्ला ही जी कंपनी होती, गांधीयन थॉटवरती फाउंडेशन झालेलं, ख्वाजा हमीद यांनी केलेलं, त्यांचा मुलगा युसुफ हमीद. तर ह्यांनी भारतामध्ये तेव्हा जुने कायदे होते, त्यामुळे आपण रिव्हर्स इंजिनिअरिंगनी सगळे अँटी रेट्रोव्हायरल्स बनवून ठेवली होती. त्याचे कॉकटेल्स सगळे सिप्लाकडे अवेलेबल होते. 3 औषधांचं एक कॉकटेल दिलं जातं ट्रायम्यून नावाचं, तर त्याचं जेनरिक व्हर्जन सिप्लाकडे होतं. युसुफ हमीद म्हणाले की अरे मी स्वस्तात देतो ही औषधं, मला फक्त भारतातून बाहेर पाठवायची परवानगी द्या. एक जे औषध आहे मी त्याचं नाव विसरले, पण जे आईला एड्स असताना पोटातल्या बाळाला होऊ नये म्हणून दिलं जातं आणि बाळ तरी वाचतं, असं जे औषध आहे ते मी फुकट देतो, मला ही औषधं आफ्रिकेत पाठवू द्या. आय कॅन नॉट सी दिस की एवढी लोकं औषधं असताना मरत आहेत. अनेक ठिकाणी वाटाघाटीला ते गेले बिचारे स्वतःहून की मी देतो, मला देऊ द्या, मला पाठवायची परवानगी द्या. कारण बाहेर पाठवणं अलाउड नव्हतं, इथे बनवणं अलाउड होतं फक्त. WHO प्रचंड मल्टीनॅशनल्स कंपन्यांचं, डेव्हलप देशांचं प्रेशर आलं आणि ते दिलं गेलं नाही. पण त्याच वेळेला WHO पण पिक्चरमध्ये आलं आणि त्या देशांमधल्या अनेक हेल्थकेअर पेशंट सपोर्ट ग्रुप्स आहेत, त्यांनी प्रचंड प्रमाणात आंदोलनं सुरू केली. एक झकी अहमद म्हणून माणूस होता जो पॉलिटिकली भरपूर स्ट्रॉंग होता, नेल्सन मंडेलांनी त्याच्यात उडी मारली. झकी अहमद स्वतः भरपूर श्रीमंत होता आणि एड्स पेशंट होता. त्यांनी सांगितलं की मी घेऊ शकतोय, पण जोपर्यंत सगळ्यांना मिळणार नाही तोपर्यंत मी हे औषध घेणार नाही. तर शेवटी त्यांनी या सगळ्या बिग फार्मा लॉबीला झुकायला लावलं आणि सिप्लानी ती औषधं तिकडे पाठवली आणि अनेक लोकांचे प्राण वाचवले. आज सिप्लाची स्वतःची अँटी रेट्रोव्हायरल्सची कंपनी आहे आफ्रिकेमध्ये. तर हे जे सिप्लाचं काम आहे किंवा इन टर्न भारताचं जे काम आहे हे आपण कुठेच
पॉप्युलराईज करत नाही. मी जेव्हा ह्या गोष्टीबद्दल वाचलं, हा फायर इन द ब्लड नावाचा पिक्चर आहे, त्याचा एक ट्रेलर मी तुम्हाला दाखवणार आहे. जेव्हा जेव्हा ज्यांना शक्य असेल त्यांनी तो जरूर बघा यूट्यूबवरून डाउनलोड करून. आणि मी जेव्हा हे सगळ्याबद्दल वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हे आपल्या लोकांपर्यंत पोचायला पाहिजे, हे जे काम होतं आहे भारतामध्ये. आणि आता जर प्रेशर आलं आणि त्याच्यापुढे आपण झुकलो तर हे बंद होणार आहे. आणि ही वेळ आपल्यावरच येऊ शकते कधीतरी, आपल्याच देशात कुठल्या तरी रोगाची साथ येऊ शकते आणि आपण काहीही करू शकणार नाही त्याच्यावरचं औषध जर पेटंटेड असेल तर. पहिलं कंपल्सरी लायसन्स आपण दिलं, पण त्यानंतर अजून 2 औषधांवरती कंपल्सरी लायसन्स द्यायची गरज होती. आपली हिंमत नाही झाली आहे ती द्यायची ह्या प्रेशरमुळे. त्यामुळे ही क्लिप आपण बघूया. मी जेव्हा तुरीनमध्ये काम करत होते, माझं जे थिसिस होतं ते ह्या सेक्शन 3D वरतीच होतं. आणि माझा एक पाकिस्तानी पार्टनर होता, त्याचं नाव आमिर लतीफ. तो पाकिस्तानच्या पेटंट ऑफिसमध्ये डेप्युटी डिरेक्टर होता, पण तो लॉयर होता, त्याला औषधांचं काही कळायचं नाही. ज्या दिवशी मी माझ्या क्लासमध्ये सांगितलं की मला ह्या विषयावरती माझं थिसिस करायचं आहे, आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की तुमचे रिसर्च पेपर्स तुम्ही पार्टनरशिपमध्ये लिहा, एकट्याने शक्यतो लिहू नका, यू शुड लर्न टू वर्क कोलॅबोरेटिव्हली. मी सांगितल्या हा उठून उभा राहिला आणि मला म्हणाला की मी तुझं पार्टनर होऊ का? आय एम फ्रॉम पाकिस्तान म्हटलं की मी म्हटलं नको. आणि त्यातनं तो अगदी जावेद मियादादसारखा दिसायचा, त्यामुळे तर नाहीच, मग ती हरलेली मॅच आठवायची मला. नाही मी नाही. तर त्यांनी माझ्या मागे लागून शेवटी तो माझा पार्टनर झाला. त्याला माझ्याबरोबर तो पेपर लिहायचा होता, कारण की पाकिस्तान विचार करत होतं असा काहीतरी कायदा त्यांच्या सेक्शन 3D सारखं काहीतरी त्यांच्या पेटंट ॲक्टमध्ये आणण्यासाठी. तो म्हणाला मी लॉयर आहे, पण मला औषधातलं काही कळत नाही, तुला कळतं तर मग आपण बरोबर लिहूया. त्यानंतर आम्ही जेव्हा जिनेवाला गेलो, वायपोमध्ये काम करत होतो आणि वायपोमधल्या अनेक ऑफिसर्सना आमच्या रिसर्च टॉपिकबद्दल त्यांच्याशी चर्चा करायची आम्हाला परवानगी होती. आमिरच्या देशातनं, पाकिस्तानमधून वायपोमध्ये आलेले अनेक ऑफिसर्स होते, भारतातनं आलेले होते, इतर देशांचे होते. त्यांना आम्ही भेटलो. जेव्हा पाकिस्तानी ऑफिसर्सना आम्ही भेटायचो आणि आमिर सांगायचा की आम्ही असं काहीतरी पाकिस्तानच्या कायद्यात आणायचा प्रयत्न करतो आहे, ते सगळेजण म्हणायचे बिलकुल मत सोचना, उसका जो प्रेशर आएगा पाकिस्तान बेर नहीं कर पाएंगे, इंडिया कर सकता है. बिकॉज भारताची गंमत काय आहे की एवढं मोठं मार्केट आहे. म्हणजे आपल्याकडे जर त्यांनी सांगितलं चिडून की तुमचे पेटंट पॉलिसीज आम्हाला आवडत नाहीत, आम्ही इथे पेटंट फाईलच करणार नाही, मोस्ट वेलकम, आमच्या जेनरिक कंपन्या आहेत कॉपी करायला. आणि मग पेटंट करतो म्हणलं की त्याच्यामध्ये हे अडथळे आहेत. त्यामुळे त्यांची अवस्था आता धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं अशी झालेली आहे. आणि म्हणून अनेक मार्गांनी हे प्रेशर आणणं चालू आहे. आपल्या मधल्या काही मंत्र्यांनी असं म्हटलं आहे की भारताला खरं तर काही बरी पेटंट पॉलिसीच नाही आहे. जेव्हा तुरीनमध्ये शिकत होते, तिथे प्रोफेसर कार्लोस कोरिया म्हणून एक अर्जेंटिनाचे अतिशय मोठे शास्त्रज्ञ आहेत, जे WTOला फार्मास्युटिकल पेटंट्सवरती सल्ला देतात, ॲडवायझर आहेत. ते जेव्हा मी सांगितलं की मी सेक्शन 3Dवर काम करते आहे आणि मी इंडियातून आहे, तेव्हा ते मला म्हणाले की इंडिया इज शोईंग अस द वे, की आम्ही कुठल्या मार्गाने जायला पाहिजे आमच्या गरीब लोकांना औषधं मिळावी म्हणून. पण आपल्याला माहीत नाही आहे, ते दुसऱ्या देशांना माहिती आहे. तर ही आजची परिस्थिती आहे. त्याच्यावरची ही क्लिप आपण बघूया. साऊंड आहे का? You fight our patent monopolies, we will make sure you die. The concept is to maximize revenues. That means you're going to lose some patients, but you're making up for it because the others are forced to pay that very high price. Why should one make money on things that we know people can't afford? People are going to die. To me, that is genocide. If it was the lives of white people at stake.
as long as drugs are not available to everybody, he will not take them. Pretty soon, those drugs from India are going to start coming in, and these are going to be counterfeits. They're going counterfeit आहेत to be भारतीय dirty. drug. They're going to be विषारी substandard. आहेत, घेऊ नका अशी लॉबी सुरू हे असे विषारी आहेत. Till now I am living, so I am not dying. It is a crime not to use that knowledge to save somebody's life if you can do it. And they knocked out what was the dream of the world, was the Indian system. We can never let this happen again. We have made the mightiest industry in the world shake in its boots. कॅन वी कम बॅक टू द प्रेझेंटेशन. सो अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे थोड्याशा शंकेच्या पाली चुकचुकायला लागलेल्या आहेत यातलं थोडंफार करणाऱ्या सगळ्या भारतीयांच्या डोक्यात. मी जेव्हा भारताच्या या पेटंट कायद्याबद्दल बोलते, आय एम कमिंग टुवर्ड्स द एंड ऑफ माय टॉक. आपण इथे आज नाशिकमध्ये आहोत. कुसुमाग्रज हे माझे अत्यंत आवडते कवी होते. तर मला जेव्हा भारताच्या या पेटंट कायद्यावरती येणारा दबाव जो आहे, म्हणजे भारताच्या पेटंट कायद्याची ही जी नाव आहे मानवतेचं निशाण मिरवत चाललेली होती, पण तिच्यावरती इतका दबाव आता आला आहे की आपण एका वादळात सापडलेलो आहोत आणि माहीत नाही आता आपण बुडणार आहोत की तरणार आहोत. आपण जर बुडलो तर सगळे थर्ड वर्ल्ड कंट्रीज ज्यांना औषधं भारत पुरवत होता स्वस्तात, त्यांचा सोर्स संपुष्टात येणार आहे. पण आपण जर तरलो तर आपण सगळ्या बिग फार्मांच्या गळ्यातले ताईत बनणार आहोत. तर कुसुमाग्रजांची जी कोलंबसाचे गर्वगीत ही कविता होती, तिच्यात थोडंसं मॉडिफिकेशन करून त्यांची माफी मागून मी असं म्हणेन की भारताच्या पेटंट कायद्याची ही जी नाव आहे, मार्ग हिचा रोखू न शकावे, करार निर्बंध न भ्यावे कुठल्या करारा, मानवतेचे निशाण मिळवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा. धन्यवाद.